दर 5-7-10 वर्षांनी मंदी येणार, दर 2-3 वर्षांनी छोटीशी मंदी येणार आणि दर 50-100 वर्षांनी खूपच मोठी मंदी येणार. आपण काम करतो पण आपला पैसाही जर कामाला आपण लावला तर मग आपलं उत्पन्न आणखीन वेगाने वाढू शकतं. त्यामुळे गुंतवणूक केली पाहिजे. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक उद्योजक व्यावसायिकाने हे महत्त्व समजून घेतलं पाहिजे की आर्थिक व्यवस्थापनाचं कौशल्य त्यांच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. व्यवसायातला प्रत्येक निर्णय हा आर्थिक निर्णय आहे. नमस्कार बाबा, वेलकम टू विचार अँड विजडम विथ वेदांत. हा आपला सेकंड टॉक आहे. जस्ट तुम्ही नवीन आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या टॉक किंवा पॉडकास्टमधनं आपलं गोल आहे की जे 30 वर्षात मी तुमच्याकडनं शिकलो, म्हणजे जे खूप व्हॅल्युएबल होतं आहे पर्सनली ते, तर नवीन लोकांना सुद्धा तुमच्या एक्सपिरियन्समधून शिकायला मिळावं, एस्पेशली इन द फील्ड ऑफ फायनान्स, अकाउंटिंग, मॅनेजमेंट, ज्यात गेले 35 वर्ष आता आपण काम करतो. सो ह्या आजच्या पॉडकास्टमध्ये काही माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत जे मला पर्सनली खूप एक्सायटिंग वाटतात, ज्याने आपण ट्राय टू ब्रिंग आउट तुमच्याकडचे ते राईट स्किल्स, राईट थॉट्स, राईट मेसेजेस की जे मराठी एंटरप्रेन्योर्स, बिझनेस ओनर्स आणि एस्पेशली कुठल्याही प्रोफेशनलला कामी येतील. सो आता मी तर तुम्हाला ऑफकोर्स बाबा आहात म्हणून 30 वर्ष बघतोच आहे. तुमचे IPOs, तुमचं बजेटचं व्याख्यान ज्याच्यामध्ये तुम्ही इंडियन बजेट एवढं छान ॲनालिसिस त्याचं धुळेकरांना मिळतं. SECLचे तुम्ही इंडिपेंडंट डिरेक्टर होता, ज्याचं काम मला खूप व्हॅल्युएबल वाटतं. प्लस गेले 35 वर्ष इन द कपॅसिटी ऑफ चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही ज्या पण सगळ्या वेगवेगळ्या बिझनेसेसला कन्सल्ट केला अबाउट दिस. सो मी तर हे बघितलंच आहे आणि आजच्या प्रश्नांमधनं आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस करूयाच. पण काही लोक कदाचित आज आपल्याला फर्स्ट टाईम बघत असतील, तर इफ यू डोंट माइंड परत एकदा जर तुम्ही तुमच्या कामाविषयी आणि ओव्हरऑल प्रोफाईलविषयी सांगाल तर खूप चांगलं. नक्कीच. आणि सगळ्यात पहिल्यांदा ह्या तुझ्या नवीन उपक्रमाबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. विचार अँड विजडम विथ वेदार्थ ही कन्सेप्टच खूप छान आहे आणि मला ती खूप छान आवडली. आणि भविष्यातसुद्धा या सगळ्या गोष्टीच्या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी तुला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर धुळ्यामध्ये माझा जन्म झाला. वडील चार्टर्ड अकाउंटंट होते. आई गृहिणी होती, परंतु लग्नानंतर 16-17 वर्षानंतर तिने BAचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपण मजेत गेलं, शैक्षणिक जीवनसुद्धा मजेत गेलं. आईवडिलांची इच्छा होती की मी वैद्यकीय क्षेत्रात जावं, डॉक्टर व्हावं, परंतु मला जोपर्यंत आठवतं तोपर्यंत इयत्ता 6वीमध्ये साधारणतः मी निश्चित केलं की मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे. आणि मग घरच्यांनी त्याला सपोर्ट केला. वडिलांच्याच हाताखालती मी आर्टिकलशिप वगैरे सगळं पूर्ण केलं. आणि 1989मध्ये वयाच्या 23व्या वर्षी मी चार्टर्ड अकाउंटंट झालो. वडिलांची जी फर्म होती त्या फर्ममध्येच मी लगेच पार्टनर म्हणून जॉईन झालो. गेले 35 वर्ष त्या फर्ममध्येच मी काम करतो आहे. जसा तू उल्लेख केला की बजेटचं व्याख्यान हे अतिशय छोट्या गोष्टीतनं सुरू झालं, पण आज जवळपास 24 वर्ष झाले की धुळेकरांसाठी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मराठीमध्ये सार्वजनिकदृष्ट्या सादर करण्याचा तो उपक्रम आहे, तो वडिलांच्या नावाने अजूनही चालू आहे. धुळे शहर जरी छोटं असलं तरी तिथल्या काही इंडस्ट्रीज या वर्ल्ड क्लास होऊ शकतात असा विचार आल्यानंतर धुळ्यातल्या 2017मध्ये आम्ही पहिल्यांदा IPO केला एका छोट्या कंपनीचा. मग नंतर दुसऱ्यांदा IPO झाला. असे धुळ्यातल्या 2 कंपन्यांचे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, या दोन्ही स्टॉक एक्सचेंजला आम्ही SME IPOs केले. SECL विषयी म्हटलं तर साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ही कोल इंडियाची सबसिडरी कंपनी. ही देशातली सगळ्यात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. 25,000 कोटी रुपयापेक्षा जास्त तिचा टर्नओव्हर आहे. 54,000पेक्षा जास्त कर्मचारी तिथं आहेत. आणि 3 वर्ष त्याच्या इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून काम करण्याचा मला संधी मिळाली. कोविडच्या काळामध्ये ती संधी मिळाली. त्यातले जवळपास 2-1 वर्ष मीच एकटा तिथे इंडिपेंडंट डायरेक्टर होतो. त्यामुळं एका मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम कसं चालतं, निर्णय कसे घेतले जातात, किंबहुना घेतलेल्या निर्णयाचा किती लोकांवर परिणाम होतो, पूर्ण देशाचा जवळपास असं म्हटलं जातं की आमच्या कंपनीच्या कोळशापासून जी वीज तयार होते, देशातला प्रत्येक 6 पैकी 1 बल्ब हा SECLच्या कोळशावर निर्माण केलेल्या विजेवरनं चालत असतो. त्यामुळे देशाच्या एकूणच प्रगतीसाठी सुद्धा ती कंपनी, तिचं कामकाज महत्त्वाचं होतं. 3 वर्ष तिथं संधी करण्याचा फार चांगला अनुभव मिळाला. 35 वर्ष चार्टर्ड अकाउंटंटच्या कामाचाही अनुभव आहे. आणि गेले मागचे काही वर्षापासून आर्थिक व्यवस्थापन व्यवसाय वाढीसाठी किती उपयोगाचं आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट फॉर बिझनेस ग्रोथ हा विषय घेऊन काही ठिकाणी लेक्चर देण्याचं, लेख लिहिण्याची किंवा
आणखीन काही माहिती देण्याची मला संधी मिळाली, आवडीचा विषय आहे, त्यामुळे सध्या तो त्या पद्धतीने कंटिन्यू केलेला आहे. बरं, म्हणजे मी तर मला बऱ्याचशा गोष्टी माहितीच होत्या, पण परत एकदा रिफ्रेशर ऐकून मला खूपच छान वाटलं. तर आता आपण आज प्रायमरीली आपण समजा फायनान्सविषयी किंवा अकाउंटिंग मॅनेजमेंटविषयी बोलणार आहोत. तर तुम्हाला आवडेल का तुमची स्पेसिफिक फायनान्समधली जर्नी शेअर करायला? फायनान्समध्ये जर्नी सुरू झाली मी चार्टर्ड अकाउंटंट झाल्यापासून. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर माझ्या वडिलांच्या फर्ममध्ये मी जॉईन झालो. विशेषतः एज्युकेशनल ट्रस्ट आणि व्यावसायिक कंपन्या, व्यवसाय यांच्या ऑडिटचं कामापासून सुरुवात झाली. आमची कंपनी 60 वर्ष जुनी असल्यामुळे बऱ्याच कामाचा अनुभव मिळाला. त्यानंतर प्रोजेक्ट फायनान्सिंग हा सुद्धा माझा आवडीचा विषय होता आणि त्याही विषयामध्ये काम करण्याची मला भरपूर संधी मिळाली. म्हणजे काही वर्षापूर्वी तर असं होतं की जवळपास दरवर्षी धुळ्यासारख्या शहरात राहून दरवर्षी 100 कोटी रुपयापर्यंतच्या कर्जाची हाताळणी म्हणू आपण त्याला, ती आमच्या फर्मतर्फे होत होती. मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे IPO ही कंपनीतर्फे झाले. एकूण 13 IPO झाले, त्याच्यापैकी 2 IPO हे इंडियन स्टॉक एक्सचेंजेसवर हे धुळ्यासारख्या छोट्या शहरातनं झाले. लहानपणापासून फायनान्स हा विषय माझ्या आवडीचा असल्यामुळे याच्यावरची खूप पुस्तकं मी वाचली. जे काही हातावर पडेल किंवा माहिती होईल ते पुस्तक विकत घ्यायचं आणि ते वाचायचं. काही पुस्तकं ही तर खूपच प्रसिद्ध पुस्तकं आहेत, जसं काही इंटेलिजंट इन्व्हेस्टर असेल किंवा रॉबर्ट कियोसाकीचं रिच डॅड पुअर डॅड असेल. फार पूर्वी मी ते पुस्तक वाचलं, अजूनही माझं ते आवडतं पुस्तक आहे. त्यानंतर ॲसेंट ऑफ मनी नावाचं एक पुस्तक आहे, जेही मला फार आवडलं. अशी बरीच पुस्तकं मी वाचली. आता आजकाल ऑनलाईनही ब्रॉडकास्टवर बऱ्याच आर्थिक क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींची भाषणं मी ऐकत असतो आणि या सगळ्याने माझं आर्थिक समज मी असं म्हणेल की समृद्ध होत गेली. आणि मग माझ्या काही वर्षांनी असं लक्षात आलं की जे काही आर्थिक व्यवसाय अडचणीत येतात किंवा पुढं जात नाहीत, याचं कारण मुख्यतः आर्थिक व्यवस्थापनात असलेली त्यांच्या त्रुटी असतात. आणि म्हणून फायनान्शियल मॅनेजमेंटचे टेक्निक शिकलं आपण, स्किल जर माहीत झालं, तो उद्योजक व्यावसायिक हा व्यवसायात पुढे जाईल असं मला वाटलं. आणि मग मी त्या क्षेत्रामध्ये थोडंसं लक्ष द्यायला, अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग त्याविषयी मी लोकांना सांगायलाही सुरुवात केली. आर्थिकदृष्ट्या प्रत्येक व्यक्ती ही सुरक्षित, स्वतंत्र आणि सक्षम असली पाहिजे असं मला वाटतं. आणि आता याच्या पुढं त्या क्षेत्रामध्ये काही योगदान देण्याचा माझा जरूर प्रयत्न राहील. असा सर्वसाधारणपणे माझा फायनान्स या विषयातला आत्तापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे. बरोबर. प्रत्येक शिष्य आय थिंक सुरुवात ह्याच गोष्टीने करतो की माझ्या गुरुकडे कुठली विद्या आहे किंवा त्यांनी अशा कुठल्या गोष्टी शिकल्या ज्याच्यातनं मी पुढे तो मेसेज कॅरी करू शकतो. बरोबर. तर तुमच्या आयुष्यातले सगळ्यात टफेस्ट फायनान्शियल डिसिजन्स कुठले होते, ज्यातनं आम्हाला सगळ्यांना शिकता येईल? टफेस्ट फायनान्शियल डिसिजन पेक्षा मी असं म्हणेल की मोस्ट नेसेसरी फायनान्शियल डिसिजन काय होते. की कुठले डिसिजन घेतल्यामुळे माझं आर्थिक आयुष्य सुरक्षित झालं आणि इतरांचंही होऊ शकतं असं मला वाटतं. माझा पहिल्यापासून असा विश्वास होता किंवा वडिलांनी माझ्या हे लक्षातही आणून दिलं होतं की मेहनत आणि प्रामाणिकपणा ह्या 2 अशा गोष्टी आहेत किंवा जे 2 असे कौशल्य आहेत की जे प्रत्येक माणसामध्ये यशस्वीतेकरता असलेच पाहिजे. मेहनत, काम करण्याची कुठली लाज वाटायला नको, जे काही काम असेल ते काम करायला तयारी असली पाहिजे आणि प्रामाणिकपणा असले पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी किंवा देर इज नो पॉलिसी अदर दॅन ऑनेस्टी. प्रामाणिकपणाला कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे ह्या 2 गोष्टी आयुष्यभर मी पाळल्यामुळे त्याचा मला आर्थिकदृष्ट्यासुद्धा भरपूर फायदा झाला. सगळ्यात पहिल्यांदा आर्थिक प्रवासामध्ये जे काही घडलं माझ्या आयुष्यात ते म्हणजे की माझे ग्रॉस इन्कम वाढत गेलं, किंवा ते वाढवण्यासाठी मी प्रयत्न करत गेलो. मला आठवतं 1989 साली वडील वारले आणि आजपर्यंत म्हणजे साधारणतः 33 वर्षामध्ये आमच्या फर्मचं ग्रॉस रिसीट्स या जवळपास 35 पट वाढल्या. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या पहिला निर्णय जर कोणी घ्यायचा असेल तर तो म्हणजे आपले ग्रॉस रिसीट्स वाढल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट काटकसर. श्रीमंत होण्यासाठी किंवा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, सक्षम होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म असला पाहिजे तो म्हणजे काटकसर. पैसे कोणालाच पुरत नाहीत. कितीही पैसे कमवले तरी पैसे पुरत नाहीत. पैसे कमवल्याने कोणी श्रीमंत होत नाही, पैसे साठवल्याने मनुष्य श्रीमंत होतात. आणि पैसे तेव्हाच साठतात जेव्हा तुम्ही काटकसरीत राहतात. सुदैवाने माझ्या पत्नीची याच्यात मला खूप छान साथ मिळाली. त्यामुळे आमच्या कुटुंबाची काटकसर
हा विषय मला अतिशय फायद्याचा ठरला. उरलेल्या बचतीची मी गुंतवणूक करत गेलो. गुंतवणूक करत असताना ती दीर्घकालीन असावी आणि त्याची रिस्क ही माझ्या आवाक्यात असावी असा मी प्रयत्न केला. त्यामुळे मला जी सहन होईल तेवढी रिस्क घेऊन इन्व्हेस्टमेंट केली. त्यामुळे मी डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये फार कधी इन्व्हेस्टमेंट केली नाही, परंतु म्युच्युअल फंडात मात्र इन्व्हेस्टमेंट करत गेलो. दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट केली. सुदैवाने अशी कुठली अडचण आली नाही की ती इन्व्हेस्टमेंट मला मोडावी लागेल. त्यामुळे कंपाऊंडिंगचा फार मोठा फायदा मिळाला. त्यामुळे योग्य इन्व्हेस्टमेंट, दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट, त्याचा कंपाऊंडिंगमुळे झालेला फायदा, मला असं वाटतं की हे माझ्या आयुष्याच्या आर्थिक प्रवासामधले सगळ्यात मोठे निर्णय झाले. काही निर्णय चुकले, त्याच्यामुळं आर्थिक नुकसानही झालं किंवा अपेक्षित तेवढं उत्पन्न मिळालं नाही, परंतु त्या निर्णयांपासूनही प्रत्येकजण शिकत असतो. तसं मी पण शिकलो, ती चूक पुन्हा केली नाही. आणि आज असं वाटतं की हे जे काही छोटे छोटे असतील परंतु मूलभूत महत्त्वाचे गुंतवणूक निर्णय, आर्थिक निर्णय मी घेतल्यामुळे आज आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत मी सुखी आहे, समाधानी आहे, सक्षम आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे प्रत्येकाला लागू होईल असं मला वाटतं. बरं, मला तर आठवतंच, म्हणजे आई, तुम्ही, आजोबांचं मी जेवढं ऐकलं, फायनान्शियल डिसिजन्स करेक्टली घेणं, आय थिंक फायनान्स आपली बॅकग्राऊंड असल्यामुळे ते आपल्यात होतंच. पण मी लहानपणापासून बघतोय की विथ टाईम तुमचे डिसिजनसुद्धा बेटर होत गेले, फायनान्शियलीसुद्धा जसं नॉलेज वाढत गेलं. आणि तेच आय थिंक प्रत्येक बिझनेस ओनरची गोल असावं. कोणी सुरुवातीला तर 100% करेक्ट डिसिजन्स घेऊ शकत नाही, पण जसं या पॉडकास्टमधनं आपण शिकू, बुक्समधनं शिकू, जसं तुम्ही म्हणालात, तर डिसिजन मेकिंग कन्सिस्टंटली बेटर केलं तर पाहिजेच. पर्सनली मला असं वाटतं. तर आय एम शुअर तुमच्या जर्नीमध्ये यू गॉट बेटर अँड बेटर. तर असे कुठले लेसन्स होते जे अगदी सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला खूप जाणवले आणि तिथपासून आत्तापर्यंत कसे इव्हॉल्व्ह झाला तुम्ही, असं तुम्ही म्हणाल? काय झालं की सुरुवातीला जसं प्रत्येकजण असतो की कुठलीही नवीन व्यावसायिक संधी आली, गुंतवणुकीची संधी आली, तर मोह पडतो की याच्यात आपण गुंतवणूक करावी, इथं चांगलं रिटर्न्स मिळत आहेत, आपले पैसे लगेच वाढतील. परंतु 1-2 अनुभवातनं माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक माणसाचं जे कौशल्य असतं त्या कौशल्याच्या परिघाच्या फार बाहेर जाऊन जर काही करायचं म्हटलं तर ते आर्थिकदृष्ट्या तरी किमान यशस्वी होत नाही. म्हणजे तुलाही माहिती आहे, परंतु पुन्हा एकदा सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की काही फूड इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट आम्ही करिअरच्या सुरुवातीला केलेली होती, परंतु ती दुर्दैवाने सक्सेसफुल झाली नाही. याला एक कारण असं होतं की मला फूड इंडस्ट्रीबद्दल फारसं काही कळत नाही. त्यामुळे लोक ज्या व्यवसायात पैसे कमवतात त्याच व्यवसायात मलाही पैसे कमवले जातील, मिळतील असं समजण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाचं कौशल्य, प्रत्येकाचा अनुभव हे वेगवेगळं असतं आणि त्यानुसार आपण त्या गुंतवणुकी केल्या पाहिजेत असं मला वाटलं. आणि सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. नदीमध्ये कितीही पाणी आलं तरी त्या पाण्याचा उपयोग नसतो जोपर्यंत ते पाणी अडवलं जात नाही. त्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा आपण जसं म्हणतो तसंच मी म्हणेल की पैसे अडवा, पैसे जिरवा. जोपर्यंत पैसे अडवले जात नाही, बचत केली जात नाही आणि जिरवणं म्हणजे ते व्यवस्थित गुंतवणूक होत नाही, तोपर्यंत आर्थिक स्थैर्य, सुरक्षितता ही मिळणं कठीण असतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी. मलाही काही माझे अर्ली डेजमधले गोष्टी आठवतात. म्हणजे अगदीच स्पष्ट सांगायचं तर तुम्ही मला माझं स्वप्न दिलं. देशवी तुम्ही सुरुवात केली 2014मध्ये आणि कदाचित मला तेव्हा आयडिया पण नव्हती की व्हॉट इज हॅपनिंग करेक्टली फॉर मी. म्हणजे असं म्हणतात की युअर कॉन्टेक्स्ट डिफाईन्स युअर स्टार्टिंग पॉईंट. तर मला तर इतकं कदाचित क्लॅरिटी नाही, आजही कदाचित मला पहिल्यांदा कळेल. पण असे कुठले प्रिन्सिपल्स आहेत की जे तुम्ही देशपीच्या सुरुवातीला ठरवले माझ्यासाठी, सगळ्यांसाठी, आमच्या टीमसाठी, ज्यामुळे आम्ही सक्सेसफुल झालो? कदाचित मला पूर्ण आयडिया नाही ते काय होते. तुला आठवत असेल, मलाही आठवतं पक्क, की तू जेव्हा डिजिटल मार्केटिंगमध्ये काही काम करण्याला सुरुवात केली साधारणतः 10 वर्षांपूर्वी, त्यावेळी मला स्वतःला डिजिटल मार्केटिंगविषयी काही फारसं ज्ञान नव्हतं. परंतु एक गोष्ट नक्की आहे की ऑल बिझनेसेस आर सेम. वी आर इन द सेम बिझनेस ऑफ अर्निंग मनी. त्यामुळे व्यवसाय कुठलाही असला तरी मूलभूत आर्थिक व्यवस्थापनाची जी तंत्र आहेत किंवा जे प्रिन्सिपल्स आहेत ते जर आपण फॉलो केले किंवा फार मोठ्या प्रमाणावर व्हायलेट केले नाहीत तर आर्थिक व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता वाढते. देशपीमध्ये तुला माहिती आहे, पण आता ते कसं झालं याचं कारण तुला आज सांगतो या निमित्ताने, की पहिली गोष्ट म्हणजे स्लो स्टार्ट. कुठली गोष्ट एकदम मोठी होत नाही, कुठलाही बिझनेस पहिल्या दिवसापासून मोठा होत नाही आणि तो तसा होऊ नये.
त्यामुळं आपण देशपीची सुरुवात केली तेव्हा तू एकटाच काम करत होता, मला आठवतं जवळपास वर्षभर असेल. नंतर आपण त्यामध्ये आणखी टीम वाढवायला सुरुवात केली. तर पहिली गोष्ट मी केली किंवा मी तुला करून घेतली तुझ्याकडनं असं म्हणेल की ती स्टार्ट आपण फार स्लो केला आणि मग हळूहळू जसं मार्केटमध्ये डिमांड वाढली, आपली क्षमता वाढली, तसं आपण आपली टीम वाढवत गेलो, आपला बिझनेस वाढत गेला. दुसरी गोष्ट अशी केली की बचत किंवा काटकसर. कुठलाही नवीन बिझनेस मला असं वाटतो हा एक्सपेंडिचर लाईट असला पाहिजे. म्हणजे त्याचे खर्च खूप कमी असले पाहिजेत, त्यातल्या त्यात फिक्स्ड एक्सपेन्सेस खूप कमी असले पाहिजेत. व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतील तर हरकत नाही, परंतु ऑफिसचं रेंट, कॉम्प्युटर्स, फर्निचर, ह्या गोष्टी जितक्या कमी पैशामध्ये सुरुवातीला मॅनेज होतील तितक्या कमी पैशामध्ये बिझनेसने केलं पाहिजे. तुला आठवत असेल की आपण एका छोट्या भाड्याच्या जागेमध्ये आपण सुरुवात केली, टीम वाढल्यानंतर मग थोडी मोठी जागा घेतली, परत टीम वाढली, मोठी जागा घेतली. त्यामुळे जशी टीम वाढेल तसं आपण भाड्याची जागा मोठी घेत गेलो, आवश्यकतेनुसार आपण कॉम्प्युटर्स वाढवले. त्यामुळे दुसरी गोष्ट जी की एक्सपेंडिचर लाईट आपण देशपीमध्ये राहिलो. देशपीमध्ये नवीन जे काही आपण व्यवसाय सुरू केले किंवा इन्व्हेस्टमेंट्स केल्या ह्या प्रॉफिटमधनं केल्या. म्हणजे मूळ डिजिटल मार्केटिंगमधनं आपल्याला जो काही नफा मिळतो, प्रॉफिट मिळतो, त्याच्यातनं आपण नवीन बिझनेसेस केले जेणेकरून आपली रिस्क कमी झाली. रिस्क तर नवीन बिझनेसमध्ये असतेच. आपण जे बिझनेस केले त्याच्यात या सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्यामुळे ते यशस्वी पण झाले. पण फ्लोमाच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की आपण थोडंसं त्याच्यात अपेक्षित इतकी कामगिरी करू शकलो नाही. परंतु त्याची कारणं आपण लगेच शोधली आणि ज्या क्षणी आपल्या असं लक्षात आलं की हा बिझनेसमध्ये आपल्या अपेक्षित इतकी ग्रोथ होण्याची शक्यता नाही, त्यावेळी आपण त्या बिझनेसमधनं बाहेर पडलो. बाहेर पडत असताना मला आठवतं तुझी माझी चर्चा झाली होती, तू हाही मुद्दा काढला होता की आपण बिझनेसमधनं बाहेर पडतोय तर आपल्याला इतक्या रकमेचं नुकसान होईल. आणि मी तुला सांगितलेलं मला आठवतं की एक टाईम नुकसान झालेलं चांगलं, पण रिपिटेटिव्ह कंटिन्युअस नुकसान त्या व्यवसायात होत असेल तर तो पुढं कंटिन्यू करण्यात काही फार पॉईंट नाही. त्याप्रमाणे आपण ते केलं, त्याचा आपल्याला चांगला कॅश फ्लोला पॉझिटिव्ह परिणामही झाला. जे बिझनेसेस पहिल्यापासून चांगले चालत आहेत ते आपण आणखीन ग्रोथ करणार आहोत, फायनान्शियल आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण करणार आहोत. एकूणच देशपीच्या बाबतीत मी असं म्हणू शकेल की ही जी काही बेसिक फायनान्शियल प्रिन्सिपल्स आपण सुरुवातीपासून पाळत आलेलो आहे त्याच्यामुळे आपण चांगली ग्रोथ करणार आहोत. आणि जे आपलं मिशन आहे की जगावर काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपला व्हायला पाहिजे, वी शुड मेक द वर्ल्ड बेटर प्लेस, तर ते आपण नक्की करू शकू. आणि त्यासाठी ही आर्थिक प्रिन्सिपल्स आपल्याला खूप उपयोगाची ठरणार आहे. नक्कीच विश्वास ठेव त्याच्यावर. तुमचे आणि सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर नक्कीच ते आपण करूयाच. सो एक एक्सटेन्शन ह्या प्रश्नाविषयी, जसं तुम्ही यू सेट मी अप फॉर सक्सेस, मी म्हणेल व्हेरी प्राऊडली. पण मी बघतो आता मी सुद्धा बिझनेसेस सोबत काम करतो, मार्केटिंगमध्ये, मॅनेजमेंट कन्सल्टिंगमध्ये. सो मला बऱ्याचशा असे कॉमन मिस्टेक्स दिसतात. मी थोडं मॅनेजमेंट अँड मार्केटिंग साईडच्या बघतो, पण तुम्हाला कदाचित बिझनेस ओनर्सच्या कॉमन फायनान्शियल मिस्टेक्स दिसत असतील आउट ऑफ ऑल दी क्लायंट्स आणि 35 years ऑफ एक्सपिरियन्स. सो कुठल्या कॉमन मिस्टेक्स तुम्हाला पॉईंट आउट करायला आवडतील ज्यातनं नवीन एंटरप्रेन्योर्स किंवा बिझनेस ओनर्स शिकू शकतात? नक्की मला असं वाटतं सगळ्यात मूलभूत गरज जी आहे किंवा मूलभूत त्रुटी राहते व्यवसायामध्ये ते म्हणजे त्या व्यावसायिकाला आर्थिक व्यवस्थापनाचं महत्त्व कळत नाही. आपण व्यवसाय करतो म्हणजे बेसिकली माझ्या मते आपण मनी मॅनेज करत असतो. आणि जोपर्यंत मनी मॅनेजमेंटची तत्त्व आपल्याला माहीत नाही, त्याचे स्किल्स आपल्याजवळ नाहीत, टेक्निक्स आपल्या परिचित नसतील, तर आपण कितीही मेहनत केली तरी तो व्यवसाय एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे जात नाही. माझं तर असं म्हणणं आहे की तुमचं जे व्यावसायिक कौशल्य आहे ज्या ज्या क्षेत्रामध्ये, तिथनं तुम्ही बिझनेस फार फार तर 1 to 10 नेऊ शकाल. पण 10 to infinity जर तुम्हाला कुठलाही बिझनेस न्यायचा असेल, कुठलाही बिझनेस, तर तुम्हाला आर्थिक व्यवस्थापन, फायनान्शियल मॅनेजमेंटची टेक्निक्स समजून घेणं, शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याशिवाय होत नाही. जेव्हा तुमच्या आकड्यांवरची शून्य वाढत जातात ना, तेव्हा ते आकडे आणि ते सगळे व्यवहार मॅनेज करणं हे फार कॉम्प्लिकेटेड स्पेशल स्किलचं काम होतं. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक उद्योजक व्यावसायिकांनी हे महत्त्व समजून घेतलं पाहिजे की आर्थिक व्यवस्थापनाचं कौशल्य त्यांच्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. व्यवसायातला प्रत्येक निर्णय हा आर्थिक निर्णय आहे. म्हणजे गुंतवणूक करणं हा तर आर्थिक निर्णय आहेच, कर्ज उभारणी हा तर आर्थिक निर्णय आहेच. परंतु कदाचित तुम्हाला
माहीत नसेल, परंतु खरेदी, मालाची खरेदी हा पण आर्थिक निर्णय आहे. कर्मचाऱ्यांची भरती हा पण आर्थिक निर्णय आहे. डिजिटल मार्केटिंग हा पण आर्थिक निर्णय आहे कुठल्याही व्यवसायाच्या दृष्टीने. प्रत्येक खर्चलेल्या रुपयापासून किती नफा मिळतो हे जोपर्यंत मोजलं जात नाही तोपर्यंत केलेल्या खर्चाचा पुरेपूर उपयोग आपल्याला मिळणार नाही. 95% माझ्या अनुभवानुसार सांगतो, 95% व्यवसाय ह्यामुळे यशस्वी होत नाही की त्या व्यवसायाच्या मालकाला आर्थिक व्यवस्थापनाचं कौशल्य माहीत नसतं. त्यामुळे ती सगळ्यात मोठी गोष्ट. दुसरी जी गोष्ट आहे जी मी सांगेल की वर्किंग कॅपिटलची मॅनेजमेंट. आपल्या व्यवसायामध्ये आपण ॲसेट्स उभ्या केल्या, परंतु व्यवसाय चालवण्यासाठी जी दैनंदिन निधीची आवश्यकता असते ती मॅनेज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वर्किंग कॅपिटल मी असं म्हणेल की आपल्या शरीरामध्ये रक्ताचं जे काही कामकाज आहे ते काम व्यवसायामध्ये वर्किंग कॅपिटलचं आहे. रक्त जितकं प्रवाही असणं, शुद्ध असणं, पुरेसं असणं महत्त्वाचं आहे, तितकं पुरेसं वर्किंग कॅपिटल व्यवसायासाठी असणं आवश्यक आहे. ते जास्त पण नको आणि कमी पण नको. जसे शरीरामध्ये रक्त कमी असेल तरी ते आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही, त्यापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही लठ्ठ प्रवृत्तीचे असाल तर तेही डॉक्टर म्हणतात की आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही. तसं व्यवसायामध्ये वर्किंग कॅपिटल हे पुरेशा प्रमाणात दरवेळी उपलब्ध होणं आणि त्याची उपलब्धता निश्चित करणं हे कौशल्य यायला पाहिजे. आणि तिसरं, व्हॉट इज बिझनेस? बिझनेस इज इन्व्हेस्टमेंट इन ॲसेट्स, मॅनेजिंग द ॲसेट्स अँड अर्निंग मनी. त्यामुळे गुंतवणूक हा व्यवसायामधला अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो. छोट्या रकमेची असेल, मोठ्या रकमेची असेल, ती जोपर्यंत योग्य गुंतवणूक होत नाही, चांगल्या पद्धतीने होत नाही, पुरेशी फायदेशीर गुंतवणूक होत नाही, तोपर्यंत व्यवसाय पुढे जात नाही. त्यामुळे चांगली गुंतवणूक करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी काय काय माहिती आवश्यक पाहिजे, ती कशी गोळा करायची, त्याच्यावर काय विचार करायचा, ही सगळी कौशल्य थोड्याफार प्रमाणात का होईना प्रत्येक व्यावसायिकाकडे असेल तर मला असं वाटतं की या 3 गोष्टी, आर्थिक व्यवस्थापनाचं महत्त्व, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन, या 3 कौशल्य जर व्यावसायिकाकडे असतील तर कुठलाही व्यावसायिक हा सहजरित्या आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करू शकतो असं मला वाटतं. ओके. आय थिंक कॉमन मिस्टेक्स तर आपण सगळे अवॉइड करायला शिकू शकतो क्विकली विथ नॉलेज, पण हॅबिट्स चेंज करणं एवढं सोपं नसतं. एस्पेशली म्हणजे मला माहीत नाही किती खरं आहे, पण म्हणतात मराठी माणसाच्या रक्तात धंदा करणं नाही आहे. मी कॉन्ट्ररी आणि टू दी सपोर्टिव्ह ऑफ दिस आर्ग्युमेंट दोन्ही गोष्टी बघितल्या. पण ही गोष्ट तर खरी आहे की काही प्रॅक्टिसेस शिकाव्या लागतात, अडॉप्ट कराव्या लागतात. तर आता ज्या मराठी एंटरप्रेन्योरसोबत, बिझनेस ओनरसोबत तुम्ही काम करता, तुम्हाला काय वाटतं अशा कुठल्या प्रॅक्टिसेस आहेत विच मेक देम सक्सेसफुल, किंवा इन जनरल कुठल्या प्रॅक्टिसेस नवीन मराठी एंटरप्रेन्योर्सनी घ्याव्यात ज्याने फरक पडू शकतो? तू अगदी बरोबर म्हटलास की सगळ्यात मोठी मराठी व्यावसायिकांची जी गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे मानसिकता. आपण असं म्हणतो की मराठी कुटुंबामध्ये व्यवसायाचं शिक्षण लहानपणापासून बालकडू मिळत नाही वगैरे वगैरे. गोष्टी आता बदलत आहेत. अनेक मराठी युवक व्यावसायिक, इव्हन मराठी महिलासुद्धा व्यवसायामध्ये खूप पुढे आलेल्या आपण बघतो. त्याचाही विचार केला तर मूलभूत हीच गोष्ट आहे की मराठी माणसाच्या मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे. माझ्याकडनं हे होणार नाही, मी कसं काय करू, माझ्या कुटुंबात हे कोणी कधी केलं नाही, असे विचार आता मागे पडले पाहिजेत. ते मागे पडत आहेत. नवीन नवीन क्षेत्रामध्ये बाजारात खूप चांगल्या संधी आहेत. जसं आपलंच उदाहरण घेतलं तर डिजिटल मार्केटिंग. 10 वर्षापूर्वी डिजिटल मार्केटिंगमध्ये इतका मोठा व्यवसाय होऊ शकेल असं कोणाला वाटलं नसेल. अशी अनेक नवीन क्षेत्र आता उपलब्ध होत आहेत. मराठी माणसाकडे ना अभ्यास करण्याची फार चांगली वृत्ती असते. मराठी माणूस जनरली अभ्यासू म्हणून ओळखला जातो, मेहनती असतो, प्रामाणिक असतो. हेच सगळे गुणधर्म घेऊन जर तो व्यवसायामध्ये आला तर मराठी माणूस नक्की यशस्वी होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणं आहेत, मागच्या पिढीत आहेत, आत्ता तर सहज समोर येतात आणि लक्षातही येतात की अरे हा मराठी युवक, याला कुठलीही कुटुंबाची व्यावसायिकतेची पार्श्वभूमी नाही, पण तो एका नवीन क्षेत्रामध्ये त्याने काम सुरू केलं आणि ते काम खूप पुढं नेलं. तर असं सहज शक्य आहे. आवश्यकता आहे ती मानसिकता बदलण्याची. आणि परत मी म्हणेल की आर्थिक व्यवस्थापन शिकण्याची, जे व्यवसाय सुरू केल्यानंतर तो मोठा होणं किंवा नेक्स्ट लेवलला नेणं यासाठी त्याला उपयोगात येऊ शकेल. आणि असे फार चांगले पॉझिटिव्ह बदल आजूबाजूला घडताना आपण बघतो. अनेक मराठी युवक केवळ मराठी आहेत म्हणून व्यवसाय करण्यामध्ये कुठे मागे पडत नाहीत आणि सगळ्यांच्या बरोबर किंवा सगळ्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने युवक असतील, युवती असतील, हे करताना आपल्याला दिसतात. आणि मला असं वाटतं की भविष्यात हा ट्रेंड आणखीन वाढत जाईल.
आणि मराठी माणूससुद्धा इतर क्षेत्रात सारखा व्यवसायातसुद्धा आपल्याला आघाडीवर आलेला दिसेल असा मला पूर्ण विश्वास आहे. बरं, याच एका प्रश्नाचं एक छोटंसं एक्सटेन्शन. लेट्स से रिसेंटली मागच्या 6 किंवा 12 महिन्यात तुम्हाला असं कोणाची अशी हॅबिट स्ट्राईक झाली मराठी बिझनेस ओनरची की वाव, हा मनुष्य हे करतोय आणि दॅट्स वाय बराचसा त्याचा सक्सेस इज बिकॉज ऑफ दिस हॅबिट, जिथनं शिकू शकतो मी किंवा सगळे? आता माझ्याकडे एक जण व्यावसायिक आलेला होता, एक साधारणतः 6-8 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. तो युवक फार काही शिकला नाही, इंजिनियर झालेला होता, परंतु फूड बाबत किंवा स्वयंपाकाविषयी त्याची फार मोठी आवड होती. आणि किंबहुना तो माझ्याकडे हाच डाऊट क्लिअर करायला आला होता की मी इंजिनियर झालो आहे, परंतु माझी आवड मात्र स्वयंपाकाची आहे, तर मी काय करू? तर जनरली आम्ही तेच सांगतो की जे तुमचं पॅशन आहे ते जर तुमचा बिझनेस झाला तर तो बिझनेस राहणारच नाही. इट विल बी अ व्हेरी एन्जॉयबल जर्नी टू द सक्सेस. आणि मी त्याला म्हटलं की त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती, कुटुंबाकडनं काही अडचण नव्हती, तर तो फूड इंडस्ट्रीमध्ये काही काम करू शकला असतं, फार चांगलं आहे. आणि मला सांगायला आवडेल की त्याने धुळ्यामध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय छोटासा सुरुवात केला. त्याने पहिले छोटेसे कॅटरिंगचे कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे घेतले आणि आता त्याच्यामध्ये त्याने नवीन नवीन कल्पना आणल्या. म्हणजे असं काही फूड इंडस्ट्रीत होऊ शकतं हे सुद्धा धुळ्यासारख्या ठिकाणी किंवा मला सारख्या माणसाला माहीत नव्हतं. त्याने कन्सेप्ट्स त्या धुळ्यामध्ये आणल्या. फूड इंडस्ट्रीमध्ये आणखीन काहीतरी वेगळ्या गोष्टी करणं, आकर्षक गोष्टी करणं आणि तेही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होतील यासाठी मेहनत करणं. ह्याच्याने आता 1.5-2 वर्षच झाले त्या व्यवसायाला, परंतु तो पहिली गोष्ट म्हणजे तो त्याचा व्यवसाय एन्जॉय करतो आहे. रोज 8-10 तास काम करण्यामध्ये त्याला मेहनत अशी वाटतच नाही, ही पहिली गोष्ट आहे. मला असं वाटतं तेच सक्सेसची सुरुवात आहे आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो त्याच्यात यशस्वी होताना दिसतोय. आणखीन त्याची काही बरीच नवीन कल्पना आहेत, तो त्या सगळ्या भविष्यात नक्की अंमलात आणेल आणि एक चांगला मराठी व्यावसायिक एका वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होईल असं मला वाटतं. म्हणजे नॉट ओनली आय अग्री विथ दिस, पण मी सुद्धा आता म्हणजे लहानपणापासून तो धुळ्यातच आहे, आता येतच असतो मी दर महिन्याला. इतके नवीन नवीन बिझनेसेस दिसतात की जे विचारे मी केला नव्हता, त्यांचे स्ट्रक्चर्स इतके युनिक आहेत. म्हणजे लहानपणी मी जसं बघितलेलं धंदा म्हणजे काय, तर बिल्डिंग बांधणं किंवा चार्ट अकाउंटन्सी जसं मी बघितलं की वी स्पेंड वी अर्न. आणि पण आता इतकं युनिक आहे म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्येही माझी एंट्री मी म्हणेल राईट प्लेस ॲट द राईट टाईम होतं, म्हणून आपलं काही शिक्षण नव्हतं डिजिटल मार्केटिंगचं. पण ही गोष्ट तर खरी आहे मला असं वाटतं, विथ इनोव्हेटिव्ह थिंकिंग आणि जस्ट प्युअर कॉमन सेन्स. म्हणजे बिझनेसेस फॉर द मोस्ट पार्ट मला असं वाटतं कॉमन सेन्स आहे. फायनान्शियल ऑफकोर्स कठीण आहे ते तुमचं क्षेत्र, पण विथ कॉमन सेन्स अँड इनोव्हेटिव्ह थिंकिंग खूपशे बिझनेसेस सक्सेसफुल होतात. आणि जर तुमच्यासारखा ॲडवायझर असेल फॉर 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 द राईट ॲडवाईस, तर मला तर वाटतं चान्सेस ऑफ सक्सेस खूप वाढतात. खरं आहे. एक कॉमन इश्यू जो थँकफुली मला माझ्या CAच्या एज्युकेशनमधनं माहिती होता, पण बाकीच्यांना फार अवेअरनेस नसतो, दॅट इज कॅश फ्लो. कॅश फ्लो मॅनेजमेंट इज नॉट इझी. बऱ्याच लोकांना कदाचित हा अवेअरनेस पण नसतो की अक्रुवल अकाउंटिंग, कॅश बेसिस अकाउंटिंग यातला फरक काय, फायनान्सेस मॅनेज कसे करायचे. तर इन जनरल तुमच्या काय टिप्स आहेत की स्ट्रॅटेजीज आपण कुठल्या ठेवाव्यात फॉर कॅश फ्लो मॅनेजमेंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ बिझनेस? अगदी बरोबर. मला या ठिकाणी आठवतं, माझे वडील मला म्हणायचे, जे मोजलं जातं तेच वाढतं. ओके. ह्याचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही ना ते वाढत नाही. अगदी शेतकऱ्याचं उदाहरण दिलं तर रोज शेतात जावं लागतं आणि पीक कसं वाढतंय ते बघावं लागतं, काळजी घ्यावी लागते, तर ते वाढतं. तसंच व्यवसायाचं आहे. व्यवसायामध्ये अनेक मार्गाने पैसा येत असतो, अनेक मार्गाने तो खर्च होत असतो. जर या येणाऱ्या पैशाकडे आणि जाणाऱ्या खर्च होणाऱ्या पैशाकडे लक्ष दिलं नाही तर पैसा वाढत नाही. याचा अर्थ व्यवसाय यशस्वी होत नाही. मग नको ते खर्च होतात, चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च होतात, पाहिजे तिथून पैसे वेळेवर येत नाहीत, जिथनं यायला पाहिजे तिथनं येत नाही. ह्या सगळे जे काही अडचणी उभ्या राहतात याचं मूळ कारण आहे की आपण ते पैसे येण्या आणि जाण्याकडे लक्ष ठेवत नाही. कॅश फ्लो मॅनेजमेंट हा सुद्धा व्यवसायाच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट आहे. किती ठिकाणाहून कसा पैसा कधी येतोय आणि तो कुठे कशासाठी कधी खर्च होतोय याच्याकडे व्यावसायिकाचं कायम लक्ष असलं पाहिजे. केवळ नफा पुरेसा आहे किंवा आर्थिक स्थिती चांगली आहे असं समजून चालणार नाही. पैशाची पण सोय आणि कॅपिटल मॅनेजमेंट किंवा कॅश फ्लो मॅनेजमेंट याच्या इकडे वेळेवर लक्ष दिलं पाहिजे. येणारा पैसा खूप जास्त असेल तर काही वेळेस आपल्याला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे, माझ्याकडे खूप पैसा येतोय, परंतु जसं कमी पैसा ही एक अडचण आहे
तसं जास्तीचा पैसा ही सुद्धा अडचण आहे. अनिल लांबा नावाचे एक प्रसिद्ध फायनान्स तज्ज्ञ आहेत. त्यांचं एक वाक्य मला आठवतं की शॉर्ट इज बॅड, ॲक्सेस इज वर्स्ट. म्हणजे तुमच्याकडे कमी पैसा असणं आवश्यकतेपेक्षा हे तर चुकीचं आहे, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा तुमच्याकडे पडून असणं हे त्याहीपेक्षा चुकीचं आहे. पैसा हा तुम्ही मॅनेज केला पाहिजे आणि त्यामुळे आलेला पैसा हा योग्य ठिकाणी खर्च होईल, गुंतवणूक होईल आणि त्याच्याने आणखीन आपला व्यवसाय, आपली नफा वाढेल असा प्रयत्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या पैशाच्या येण्या आणि जाण्याकडे लक्ष देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते प्रत्येकाने केलं पाहिजे. अतिशय सोपं आहे ते काही फार कठीण नाही. जी काही फायनान्स मॅनेजमेंटची टेक्निक्स आपण आत्ता या ठिकाणी चर्चा करतो ती काही फार मोठी नाहीत आणि त्यासाठी फार काही ज्ञान किंवा फार काही डिग्री व्यावसायिकाला आवश्यकता असते असं नाही. ज्याचा व्यवसाय जितका मोठा आहे त्याप्रमाणे हे फायनान्शियल टेक्निक्स माहीत करून घ्यायचे आणि अतिशय सोपे आहेत आणि ते सहजरित्या वापरायचे. त्याची जाणीव असणं हे महत्त्वाचं आहे. त्याची माहिती ही काही फारशी कठीण नाही. त्यामुळे कॅश फ्लो मॅनेजमेंट हे आवश्यक असलं पाहिजे असं मला वाटतं. मला त्याच्यावरनं आठवलं की म्हणजे मी जेव्हा CHRPCCला आम्ही होतो तेव्हा कॅश फ्लो मॅनेजमेंट स्टेटमेंट कंपनीज ॲक्ट 2013 नुकतंच इंट्रोड्यूस केलेलं. म्हणजे आधी ते स्टेटमेंट नव्हतं. सो त्याच्यावरनं मला एक क्लिक झालेलं की त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे. पण माझा म्हणजे एक्सटेन्शन ऑफ अर्लियर क्वेश्चन, तुम्हाला असं वाटतं का की कॅश फ्लो स्टेटमेंटमधनंच कॅश फ्लो समजला पाहिजे माणसाने, का तो एव्हरीडे पण मॅनेज करता येईल? जर मॅनेज करता येणार असेल किंवा करायचा असेल तर कसा करावा? कसं आहे, व्यवसायामध्ये रोज अनेक व्यवहार होत असतात. म्हणजे एक साधारणतः मध्यम साईजच्या बिझनेसचं उदाहरण घेतलं, देशपीचं उदाहरण घेतलं समजा आपण, तर देशपीमध्ये अनेक लोकांकडनं पैसे येत असतात आणि ते अनेक गोष्टींवर खर्च होत असतात. येणाऱ्या प्रत्येक पैशाकडे आणि जाणाऱ्या प्रत्येक पैशाकडे त्यावेळी लक्ष ठेवणं हे मॅनेजमेंटला प्रॅक्टिकली अशक्य गोष्ट आहे. मग काय करायला पाहिजे तर त्याचा पिरियॉडिक रिव्ह्यू घेतला पाहिजे. म्हणजे मागच्या 3 महिन्यात कुठनं पैसे आले आणि कुठं खर्च झाले ह्याचं जर एक स्टेटमेंट बनवलं, ज्याला आम्ही कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणतो, आणि ते एका विशिष्ट फॉर्मॅटेड म्हणजे ऑपरेशन्सपासून किती मिळाले, इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीपासून किती मिळाले आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीपासून किती मिळाले, असं जर त्याचं त्या स्ट्रक्चरमध्ये फायनान्शियल रिपोर्टिंग जर मॅनेजमेंटला झालं तर मॅनेजमेंटला त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि त्याच्यावर आधारित भविष्यात निर्णय घेणं हे सोपं जाऊ शकतं. त्यामुळे तू म्हणतोस तसं रोजच्या व्यवहाराकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता नाही, ते प्रॅक्टिकली शक्य पण नाही, परंतु काही ठराविक कालावधीनंतर त्याचं फायनान्शियल डाटा एकत्र करून कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करणं आणि त्या कॅश फ्लो स्टेटमेंटच्या आधारावर झालेल्या चुका सुधारणं किंवा नवीन संधीचा विचार करणं आणि भविष्यातली आपली मार्गक्रमण निश्चित करणं, ह्या गोष्टी त्या फायनान्शियल स्टेटमेंटवरनं व्हायला पाहिजेत. तर मग त्याचा उपयोग होऊ शकतो. राईट. आणखीन एक खूप मोठी आय थिंक खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही आत्ता सांगितली की शॉर्ट इज बॅड, एक्सेस इज वर्स्ट. आणि आजकाल होतं कसं म्हणजे इन्क्लुडिंग आर बिझनेस, थँकफुली देवाच्या कृपेने कॅश फ्लो रिच बिझनेस असल्यामुळे वी जनरली आर लेफ्ट विथ अ सरप्लस, जो पण अमाऊंट असेल. आणि जेवढं आपण आजकाल बघतो म्हणजे म्युच्युअल फंड्सचे रिटर्न्स हे ते वेगवेगळे फायनान्शियल ॲडवाईस देत असतात. तर काही वेळा एस्पेशली नौखा बिझनेस ओनर, समजा मी नौखाच आहे, तर माझ्यासारख्या लोकांना रिझर्व्स मॅनेज करणं किंवा इन्व्हेस्टमेंट्स करेक्टली करणं हे थोडं कठीण होतं. तर अशा केसमध्ये तुम्ही ॲडवाईस काय द्याल स्पेशली यंग एंटरप्रेन्योर्सला की रिझर्व्स आणि इन्व्हेस्टमेंट्स प्लॅन किंवा मॅनेज कशा करा? बरोबर आहे तुझं म्हणणं. रिझर्व्सचं मुळात उद्देश हा असतो की भविष्यात जर काही अडचण आली तर आपल्याकडे योग्य ती सोय, तरतूद, निधी असला पाहिजे. त्यामुळे रिझर्व्स क्रिएट करण्यामागचा मुख्य उद्देश असा असतो की भविष्यामध्ये जर काही आर्थिक अडचण आली तर ती आर्थिक अडचण दूर करण्यासाठी या निधीचा उपयोग होईल. मी म्हणेल भविष्यामध्ये जर काही संधी आली तर ती संधी घेण्यासाठी सुद्धा या निधीचा उपयोग होऊ शकेल. त्यामुळे केवळ अडचण दूर होण्यासाठी नाही तर भविष्यातली संधी मिळण्यासाठी सुद्धा प्रत्येक व्यावसायिकाकडे काहीतरी रिझर्व्ह असला पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की तू म्हणालास तसं कॅश रिच कंपनी असेल तर दर महिन्याला कॅश सरप्लस शिल्लक राहतो, व्यावसायिक व्यवसाय करत जातो, पण या एक्सेस कॅशचं काय करावं हे त्याला कळत नाही. तो नुसता बँकेच्या करंट अकाउंटमध्ये वाढतो किंवा फार फार तर बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्टमेंट केला जातो आणि काही दिवसांनी तो इतका वाढतो की भविष्यातल्या अडचण आणि संधीच्या आवश्यकतेपेक्षा तो खूप मोठा होऊन जातो. मला असं वाटतं की या ठिकाणी मात्र व्यावसायिकाने थोडा विचार केला पाहिजे
की या सगळ्या रिझर्व्हचं काय करायचं. साहजिकच आहे की त्यांनी ते गुंतवणूक केला पाहिजे. आपण काम करतो पण आपला पैसाही जर कामाला आपण लावला तर मग आपलं उत्पन्न आणखीन वेगाने वाढू शकतं. त्यामुळे गुंतवणूक केली पाहिजे. आता गुंतवणूक करताना मला असं वाटतं की काय विचार केला पाहिजे. तर पहिली गोष्ट की त्या गुंतवणूक ज्या ऑप्शन्सचा आपण विचार करतोय, तू म्युच्युअल फंड सांगितलं किंवा डायरेक्ट शेअर मार्केट सांगितलं, मी म्हटलं त्याप्रमाणे बँक फिक्स डिपॉझिट आहे, अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत आणि त्या प्रत्येक ऑप्शन्सचा रेट ऑफ रिटर्न वेगवेगळा आहे. डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केली तर तुम्हाला रिटर्न जास्त मिळतात, एफ डीमध्ये इन्व्हेस्ट केली तर निश्चित पण कमी रिटर्न मिळतात. तर हा जो काही रिटर्न आहे ना, तो रिटर्न तुमच्या कॉस्ट ऑफ फंड्सशी कम्पेअर केला पाहिजे. तुमच्या व्यवसायामध्ये पैसे आले आहेत तर याचा अर्थ ते कॉस्ट घेऊन आलेले आहेत. कुठलाही पैसा फुकट नसतो, बाजारात फुकट काहीच नसतं, पैसा तर बिलकुल फुकट नसतो. त्यामुळे तुम्ही जे पैसे कमवले त्याची काहीतरी कॉस्ट आहे. ती कॉस्ट कदाचित इंटरेस्ट कॉस्ट असेल, ती कदाचित अपॉर्च्युनिटी कॉस्ट असेल. ती कॉस्ट किती आहे आणि ती गुंतवणूक करण्याचा ज्या ऑप्शनचा आपण विचार करतो त्यापासून मिळणारा परतावा रिटर्न किती आहे. ह्या कॉस्टपेक्षा रिटर्न जास्त असेल तरच ती गुंतवणूक केली पाहिजे. परंतु कुठली गुंतवणूक रिस्क फ्री नसते, त्याच्यात रिस्क असते. त्यामुळे कॉस्ट ऑफ फंड्स आणि एक्सपेक्टेड रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये एवढं मार्जिन असलं पाहिजे की जे त्या इन्व्हेस्टमेंटच्या ऑप्शनसोबत असलेल्या रिस्कला समाविष्ट असेल, रिस्कचा विचार करेल. त्यामुळे गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक केला पाहिजे. मी आत्ता जे सांगतो तितकं ते टेक्निकली कठीण नाही आहे. जर मर्यादित आपल्याकडे साधनं असतील तर ते करणं फार सोपं आहे, फार काही विचार करावा लागत नाही. पण हे असं करायचं आहे हे उद्योजकाला लक्षात आलं पाहिजे. दुसरा एक प्रश्न प्रत्येक वेळी उद्योजक मला विचारत असतात की आम्ही सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी करावी का अनेक ठिकाणी. पूर्वी कोणीतरी असं म्हटलंय की डोंट पुट युअर ऑल एग्स इन अ वन बास्केट. परंतु वॉरन बफेट असं म्हणतात की नाही, पुट युअर एग्स इन द वन बास्केट अँड ऑब्झर्व इट कॉशियसली. त्यामुळं आपली इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाईड असावी का कॉन्सन्ट्रेटेड असावी. मला असं वाटतं या प्रश्नाचं कुठलंही एक उत्तर नाही. तुमच्याकडे किती फंड्स आहेत, त्यानंतर तुमची रिस्क घेण्याची किती तयारी आहे आणि तुमचा बिझनेस कशा पद्धतीने वाढतो आहे किंवा बिझनेसमध्ये काय रिस्क आहेत की ज्याचा इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला विचार करायचा आहे आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे. आता वॉरन बफेटचा एक्सपिरियन्सशी माझा एक्सपिरियन्स मॅच होऊ शकत नाही. त्यामुळे वॉरन बफेट जे सांगतात ते 100% आंधळेपणाने फॉलो करणं हे माझ्या दृष्टीने कदाचित योग्य पर्याय होऊ शकणार नाही. परंतु डायव्हर्सिफाईड अँड कॉन्सन्ट्रेटेड या दोन्ही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स लोक करतात. परंतु ते करताना आपल्याकडची रिस्क ॲपेटाईट किती आहे, एक्सपिरियन्स काय आहे, फंड्सची अवेलेबिलिटी कशी आहे याचा विचार केला पाहिजे. गुंतवणूक दीर्घकालीन असेल तर जास्त फायदा देते. मी मगाशी म्हटलं कंपाऊंडिंग हा जे 7th वंडर ऑफ द वर्ल्ड ऑल्बर्ट आइन्स्टाईनने म्हटलेलं आहे की कंपाऊंडिंगचा फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर शक्यतो अशी करावी की जी दीर्घकालीन राहील आणि कंपाऊंडिंगचा फायदा आपला विशेषतः म्युच्युअल फंड, शेअर मार्केट. कमी कालावधीसाठी गुंतवणूकचे हे पर्याय नाहीत, याच्यात तेवढं फायदा मिळत नाही. मग तुम्ही बँकेत डिपॉझिट करा. पण तुम्हाला 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची तर बँक डिपॉझिटपेक्षा ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जास्त चांगले रिटर्न देऊ शकेल. त्यामुळे आपल्याकडे जो सरप्लस आहे त्यापैकी किती सरप्लस हा आपल्या इमर्जन्सीसाठी लागेल, किती सरप्लस भविष्यातल्या अपॉर्च्युनिटी घेण्यासाठी लागेल आणि उरलेला सरप्लस आपण कुठं कशा पद्धतीने, किती रिटर्न, सेफ्टी किती आहे, रिस्क किती आहे याचा विचार करून करावा. असा जर सगळा विचार केला तर आपल्याबरोबरच आपला पैसासुद्धा पैसे कमवण्याच्या कामाला लागतो आणि मग साहजिकच त्याचा फायदा आपल्याला होतो. त्यामुळे ही प्रिन्सिपल्स लक्षात ठेवली तर मला असं वाटतं प्रत्येक व्यावसायिक या दृष्टीने योग्य तो निर्णय घेऊ शकेल. तुम्ही पर्सनली कशात इन्व्हेस्ट करता? आता माझं असं मत आहे आणि मी तज्ज्ञांकडनं असं ऐकलं की तुमची गुंतवणूक ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असते. त्यामुळे जर एखादा व्यक्ती हा ॲग्रेसिव्ह स्वभावाचा असेल त्याची गुंतवणूकसुद्धा रिस्की असते. एखादा व्यक्ती हा माइल्ड स्वभावाचा असेल तर त्याची गुंतवणूकसुद्धा जास्त सेफ आणि कमी रिस्की असते. मला असं वाटतं मी आयुष्यात आत्तापर्यंत जी इन्व्हेस्टमेंट्स केल्या, पहिली गोष्ट मी लक्षात ठेवली की त्या लाँग टर्म असल्या पाहिजेत. म्हणजे याच्याविषयी मी काही कॉम्प्रोमाइज केलं नाही. आणि दुसरं की त्या मीडियम रिस्कच्या असतील. आजही माझी शेअर मार्केटमध्ये 1 रुपयाचीही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही. माझी इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडाची आहे. शेअर मार्केट ही रिस्की इन्व्हेस्टमेंट आहे, म्युच्युअल फंड कमी रिस्की इन्व्हेस्टमेंट आहे. पण म्युच्युअल फंडापेक्षा बँकेच्या एफ डी आणखीन कमी रिस्कच्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या व्यक्तिमत्वानुसार मध्यम
प्रकारची जोखीम असलेली पण दीर्घकालीन कंपाऊंडिंगचा मला फायदा देईल अशा प्रकारच्या गुंतवणुका मी आत्तापर्यंत आयुष्यात करत आलो, की मला असं वाटतं की जे माझ्या व्यक्तिमत्वाचं एक प्रतिबिंब आहे, लोक किंवा तू मला जे ओळखतो ते ह्या इन्व्हेस्टमेंटच्या माझ्या पॅटर्नशी मॅच होतं असं तुला दिसेल. मी फार त्या पॅटर्नपेक्षा वेगळा गेलो नाही. काही ठिकाणी मला असे ऑफर आल्या म्हणा किंवा संधी मिळाली किंवा तुम्ही ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करा, लगेच पैसे दुप्पट होतील, परंतु समहाऊ ते माझ्या व्यक्तिमत्वाला कॉम्प्लिमेंट नसल्यामुळे मी त्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या नाहीत आणि अशा माझ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत. ओके, मला असं वाटतं तुम्ही 3 खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आत्ता सांगितल्या जे ॲक्च्युली आपण एलॅबोरेट केलं पाहिजे. कॉस्ट ऑफ फंड्स, अपॉर्च्युनिटी कॉस्ट आणि कंपाऊंडिंग. म्हणजे तुम्ही बघतच असाल पण आय वॉज रिअली सरप्राईज्ड. म्हणजे माझं आयुष्य खूप छोटं होतं, कॉमर्सच शिकलो, तुमच्याकडनंच बघितलं, सो काही गोष्टी रक्तातच होत्या, सो मलाही माहिती होतं. पण मी काही वेळा बघितलं की जे 10-10 वर्ष बिझनेसेस करतात त्यांना कॉस्ट ऑफ फंड क्लिअरली आयडिया नाही आहे, त्यांना अपॉर्च्युनिटी कॉस्ट नाही आहे. असं नाही की ते हुशार नाही, ते प्रचंड हुशार आहेत, फक्त फायनान्शियल अवेअरनेस नाही आहे. इफ यू डोंट माइंड या तिन्ही गोष्टी तुम्ही लेमन टर्म्समध्ये सांगाल का, की मला काहीच माहीत नाही फायनान्सचं, तर कॉस्ट ऑफ फंड्स किंवा मग कुठले फंड्स असतात ते मग कसं ओळखावं? मी तुला एक सोपा प्रश्न विचारतो किंवा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी प्रश्न विचारतो की असं समजा की तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडनं 10% दराने 10 लाख रुपये कर्ज मिळालं आणि आता ती रक्कम 10 लाखाची तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि तुमच्याकडे एक जण ऑप्शन घेऊन आला की बुवा तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक करा, तुम्हाला दरवर्षी 8% रिटर्न मिळेल. म्हणजे 10% व्याजाच्या दराने कर्ज घ्यायचं आणि 8% रिटर्न देणारी गुंतवणूक करायची. गुंतवणूक करेल कोणी? तू करशील? नाही करणार. म्हणजे काय केलं तू? बेसिकली हे कम्पेअर केलं की तू कर्ज काय रेटने घेतोय आणि तुझी गुंतवणूक काय रेटने तुला रिटर्न देणार आहे. बस, हे इतकं सिम्पल आहे. ह्याच्यासाठी आवश्यकता अशी आहे की तुम्हाला तुमच्या कॉस्ट ऑफ फंड्सची एक्झॅक्ट माहिती पाहिजे आणि दुसरी गोष्ट गुंतवणुकीतनं किती रिटर्न मिळणार ह्याचं रिअलिस्टिक जजमेंट पाहिजे. अडचण या ठिकाणी होते. कोणीतरी मित्र मला सांगतो की अरे इथं गुंतवणूक कर, तुला खूप चांगले फायदे मिळेल. मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, मी हे तपासून बघत नाही की हा जे सांगतो तितके रिटर्न त्या गुंतवणुकीत आहेत की नाही किंवा असतील तर ते मिळण्याची शक्यता किती आहे, रिस्क किती आहे, असा विचार मी करत नाही आणि मग त्या ठिकाणी गोष्ट जाते. म्हणून कॉस्ट ऑफ फंडच्या बाबतीत मी तुला सांगितलं. कंपाऊंडिंगच्या बाबतीत मी एक छोटीशी गोष्ट तुला सांगतो की तेनालीरामच्या अशा विद्वानाची गोष्ट आहे की तेनालीरामवर त्याचे राजे खुश झाले आणि त्याला म्हणे तुला काय पाहिजे ते माग. तेनालीराम म्हणाला बाबा तुम्ही मला असं करा, म्हणे काहीच नाही, तुम्ही जे काही, तेव्हा राजा तो बुद्धिबळ खेळत होता, तर तुमच्या बुद्धिबळामध्ये पहिल्या रकान्यामध्ये 1 तांदूळाचा दाणा ठेवा, दुसऱ्या रकान्यामध्ये 2 ठेवा आणि नंतरच्या प्रत्येक रकान्यामध्ये आधीच्या रकान्यापेक्षा दुप्पट तांदूळाचे दाणे ठेवा आणि या 64 रकान्यात जेवढे तांदूळाचे दाणे होतील तेवढे तांदूळाचे दाणे मला द्या. राजाला वाटतं अरे सोपं आहे, हा काय याने पैसे मागायला पाहिजे किंवा तांदूळाची पोतीच्या पोती मागायला पाहिजे, हा दाण्यांचा हिशोब करतोय. तर त्याने सांगितलं ठीक आहे, दिलं. पण नंतर त्या राजाच्या असं लक्षात आलं की पहिल्या रकान्यात 1, दुसऱ्या रकान्यात 2, तिसऱ्या रकान्यात 4, चौथ्या रकान्यात 8 हे ज्या वेगाने वाढतंय तर त्याच्या राज्यातला सगळा तांदूळ घेतला तरी तो 17व्या घरापर्यंत पण नाही पोहोचला. 64व्या घरापर्यंत पोहोचेल इतक्या तांदूळाच्या दाण्याचं जगातही उत्पादन होत नाही. पण ही गोष्ट कंपाऊंडिंगच्या वर आधारित ही सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. वॉरन बफेटचं एक छोटंसं उदाहरण मी देईल. असं म्हणतात की वॉरन बफेट आता जेवढे श्रीमंत आहेत त्याच्यापैकी 90% त्यांची श्रीमंती ही वयाच्या 60व्या वर्षानंतर आली आहे. तुला माहिती असेल, मी तुला गोष्ट सांगितली की वॉरन बफेट यांनी वयाच्या 14व्या वर्षी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केली. वय वर्ष 14 ते 60 हे आत्ताच्या श्रीमंतीपैकी फक्त 10% संपत्ती त्यांनी कमवली आणि वय वर्ष 60 ते आत्ता जे काही आहे त्यांचं 82-84 तोपर्यंत उरलेली 90% हे कशाचं आहे द्योतक आहे? हे कंपाऊंडिंगचं द्योतक आहे. तुम्ही जर कंपाऊंडिंगच्या मार्गाने इन्व्हेस्टमेंट केली तर नंतरच्या वर्षामध्ये तुम्ही जास्त वेगाने तुमच्या गुंतवणुकीचं मूल्य वाढत जातं. आणि तिसरी गोष्ट कुठली म्हणालास तू? अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आता अपॉर्च्युनिटी कॉस्ट याचा अर्थ असा आहे की तुमचे पैसे गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला कायम एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतात. कायम. त्यातला एक पर्याय तर नक्की आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 3 वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवणं.
हा तर पर्याय ज्याला आपण म्हणू झिरो रिस्क आहे, झिरो एफर्ट्स आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा मिनिमम ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट काय असते, तर ती स्टेट बँकेच्या 3 वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या इंटरेस्ट रेट इतकी, समजा आपण समजू 7%. ह्याचा अर्थ कोणीही 7%पेक्षा कमी दराने परतावा देण्याची गुंतवणूक करायलाच नको, कारण नाहीतर त्यापेक्षा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवणं जास्त फायदेशीर आहे. किंबहुना नवीन गुंतवणूक करताना दरवेळी हा विचार केला पाहिजे की ह्या मिनिमम ऑपॉर्च्युनिटी कॉस्टपेक्षा काय जास्त दराने मला रिटर्न्स मिळणार आहेत. अर्थात जितके रिटर्न जास्त तितकी रिस्क जास्त. स्टेट बँकेची 7% फिक्स्ड डिपॉझिट इंटरेस्ट रेट ही झिरो रिस्कची ऑप्शन आहे. याच्यापेक्षा नंतरचा प्रत्येक ऑप्शन हा रिस्कचा आहे. आणि हे मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिमत्व ठरवतं की त्या माणसाची रिस्क घेण्याची कपॅसिटी किती आहे, त्याप्रमाणे त्याला तेवढी जास्त रिटर्न मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, परंतु जोखीम त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे या 3 गोष्टींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. माझंसुद्धा एक थॉट आहे याच्याविषयी, योग्य आहे की नाही ते तुम्ही मला सांगू शकता. जेव्हा कॉस्ट ऑफ फंड्स आहे ना, मी लोकांचं बघतो की त्यांना फक्त जे ॲक्च्युअल पेपरवर लिहिलेलं असतं तेवढंच दिसतं. म्हणजे मी 8% लोन घेतो आहे, पण लेट्स से मी इन्व्हेस्टमेंट घेतो आहे, लोकांना वाटतं वाव आता कोणी मला 50 लाख कंपनीत इन्व्हेस्टमेंट देतो आहे, फ्रीचा पैसा आहे तो, कधीही मी परत करू शकतो, नाही केलं तरी कंपनीतच राहणं. पण मला पर्सनली असं वाटतं, आणि मी जेवढं तुमच्याकडनं शिकलो बाकीच्यांकडनं, की इक्विटी इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह फॉर्म ऑफ कॅपिटल. अगदी खरं आहे. कारण की म्हणजे अगेन अपॉर्च्युनिटी कॉस्टचा विचार केला, म्हणजे माझ्याकडे समजा 10 लाख आहेत इन्व्हेस्ट करायला, मी जर म्युच्युअल फंडमध्ये टाकले 15% कंपाऊंडिंग मला मिळालं, तर मी जर कोणाच्या कंपनीत टाकतो तर मी 15%हून जास्त एक्सपेक्ट करणार. राईट. म्हणजे समोरच्याला कॉस्ट ऑफ फंड ॲक्च्युली लोनच्याही दुप्पट आहे इक्विटी, 20%. अगदी खरं आहे. जे मला वाटतं खूप लोकांच्या लक्षात नाही आहेत ते म्हणजे स्टार्टअप कल्चर आणि आय थिंक आपण जे सोशल मीडियावर बघतो त्यांनी ते वाहवत जातात. तर तुम्हाला काय वाटतं या गोष्टी? हे अगदी बरोबर आहे, अगदी 100% गोष्ट आहे. बरेच व्यावसायिकांना, विशेषतः स्टार्टअपच्या व्यावसायिकांच्या नजरेतनं ही गोष्ट सुटते. त्यांना असं वाटतं की त्यांच्या कंपनीमध्ये होणारी एंजल इन्व्हेस्टमेंट असेल किंवा व्हेंचर इन्व्हेस्टमेंट असेल, ही त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर तसं नाही. तू म्हटलास तसं कर्ज घेतल्यावर इंटरेस्ट रेट आपल्याला माहीत असतो, पण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेता तेव्हा इन्व्हेस्टरची एक्सपेक्टेशन इज युअर कॉस्ट ऑफ फंड. येस. त्यामुळे इन्व्हेस्टरने जर असा विचार केला असेल की एखाद्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून 3 वर्षामध्ये माझा पैसा 10 पट होईल, तर 3 वर्षात पैसा 10 पट होणे इज द कॉस्ट ऑफ दॅट फंड इन्व्हेस्टमेंट. आणि गुंतवणूक केलेल्या स्टार्टअपमध्ये ह्यापेक्षा जास्त दराने रिटर्न मिळणाऱ्या ॲसेट्समध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट जर झाली तर ते स्टार्टअपसाठी फायदेशीर आहे. बरेच जे स्टार्टअप आज असं म्हणतात की 90% स्टार्टअप पहिल्या 5 वर्षामध्ये बंद पडतात. ह्याला एक कारण हे आहे की त्यांनी घेतलेली इन्व्हेस्टमेंट या दृष्टीने विचार केला, इन्व्हेस्टरचं एक्सपेक्टेशन इज द कॉस्ट ऑफ फंड, असा जर विचार केला तर ती इतकी हाय असते की तिथपर्यंत रिटर्न्सच्या स्वरूपात पोहोचणं त्या स्टार्टअपसाठी तेवढ्या कमी कालावधीमध्ये इम्पॉसिबल गोष्ट असते, आणि मग ते स्टार्टअप तिथं बंद पडतात. तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की कॉस्ट ऑफ फंड डिपेंड्स अपॉन एक्सपेक्टेशन ऑफ इन्व्हेस्टर. इट इज नॉट द ॲक्च्युअल इंटरेस्ट यू नीड टू पे. कदाचित इंटरेस्ट नसेल, काही नसेल, ऑब्लिगेशन नसेल, पण त्याचं एक्सपेक्टेशन ही त्या स्टार्टअपच्या दृष्टीने कॉस्ट ऑफ फंड्स असते. आणि आय थिंक ही खूप म्हणजे मराठी बिझनेस ओनर, ऑल बिझनेस ओनर इनफॅक्ट, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आज तुम्ही क्लॅरिफाय करता. आणखीन एक माझा थॉट आहे, बऱ्याच वेळानं लोक अपॉर्च्युनिटी कॉस्ट फक्त फायनान्शियल टर्म्समध्ये बघतात. मी अपॉर्च्युनिटी कॉस्ट इन टर्म्स ऑफ लाईफ फोर्ससुद्धा बघतो. जसं की माझं एक्झाम्पल घेतलं, मी समजा CA जर्नी कंटिन्यू केली असती तर मी आज जिथं पण असतो, म्हणजे समजा माझं इन्कम पोटेन्शियल X असतं, तर मी स्वतःला रोज हा प्रश्न विचारतो की व्हॉट एव्हर आय एम डुईंग राईट नाव, त्या माझ्या इन्कम पोटेन्शियलपेक्षा ते जास्त आहे का? असलंच पाहिजे, नाही तर मी अपॉर्च्युनिटी कॉस्टला एवढं पण कमवत नाही आहे. म्हणजे मी मिलिटरीत गेलो आणि मी अगदी प्युअर फायनान्शियल टर्म्स बघितलं. आय थिंक हे सुद्धा मी बऱ्याच बिझनेस ओनर्सचं हा पॉईंट काही वेळा मी मिस होताना बघतो की ते अशा बिझनेसेसमध्ये खूप लेंथपर्यंत इन्व्हेस्टेड असतात, कंटिन्यूड असतात, ज्याच्यामध्ये अदरवाईज ते कॅपिटल, त्यांची एनर्जीसुद्धा, म्हणजे आपली एनर्जी लिमिटेड आहे. तर अपॉर्च्युनिटी कॉस्टला ह्या दृष्टीने बघितलं पाहिजे का? खरं आहे, अगदी खरं आहे. किंवा त्याला म्हणतात कटिंग द लॉसेस. आपण नफा कमवण्यासाठी व्यवसाय सुरू करतो, स्टार्टअपही सुरू करतो, परंतु जर लॉस होत असेल तर तो कधी कापला पाहिजे, म्हणजे कधी आपला व्यवसाय बदलला पाहिजे, थांबवला पाहिजे, किंवा नवीन दुसरं काहीतरी सुरू केलं पाहिजे. बऱ्याच लोकांच्या हे लक्षात येत नाही, आणि हे लक्षात न येण्याचं परत मी कारण सांगतो
की फायनान्शियल मॅनेजमेंट टेक्निक्सविषयी अवेअरनेस नसतो. केवळ मला समजतं त्या गोष्टीमध्ये मी स्टार्टअप सुरू करतो, परंतु एका मी म्हटलं त्याप्रमाणे 1 to 10 इज युअर बिझनेस, 10 to इन्फिनिटी इज ए फायनान्स. तुम्ही एकदा त्या लेवलला पोहोचले की मग तुमच्याकडे तुमचा बिझनेस हा फायनान्स मॅनेजमेंटवरच अवलंबून असतो. हे लक्षात येत नाही लोकांच्या. ज्या दिवशी हे लक्षात येईल आणि हे महत्त्व समजून घेतील, त्याविषयी थोडीशी माहिती घेतील, त्याविषयी तू म्हणतोस तशा चुका त्यांच्या हातातनं होणार नाहीत. आणि मग जे अयशस्वीतता, मग व्यवसायामध्ये नुकसान होणं, आयुष्यात निराशा येणं, भविष्यात आणखीन काही करण्याची उमेद नष्ट होणं, मला असं वाटतं हे कॉन्सिक्वेन्सेस जास्त सिरियस आहेत या सगळ्या प्रकारामध्ये. तर ते टाळले गेले पाहिजेत. ॲब्सोल्युटली. आता आपण जे पण डिस्कस केलं याच्यात आपण बऱ्याच वेळा तुम्ही कॉस्ट ऑफ फंड्स, अपॉर्च्युनिटी कॉस्ट, बऱ्याचशा स्पेसिफिक फायनान्शियल मेट्रिक्सविषयी मेन्शन केलं, कॅश फ्लो पण आपण म्हटलं. ॲज अ बिझनेस ओनर मोठा कुठले फायनान्शियल मेट्रिक्स मी ट्रॅक केले पाहिजेत? हे पहा, मला असं वाटतं की बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या बेसिक 3 प्रकारच्या रिस्क आहेत. एक आहे प्रॉफिटॅबिलिटी रिस्क, दुसरी आहे लिक्विडिटी रिस्क आणि तिसरी आहे सॉल्व्हन्सी रिस्क. प्रॉफिटॅबिलिटी रिस्क म्हणजे माझा व्यवसाय नफा कमवेल की नाही, हे अनिश्चित आहे. आता नफा कमवण्याची क्षमता कशावर अवलंबून असते, तर तुम्ही काय व्यवसाय करतायत, त्याच्यात किती मार्जिन्स आहेत, कुठल्या मार्केटमध्ये तुम्ही आहात, मार्केट बदलत जातं आहे त्याप्रमाणे तुमचे प्रॉडक्ट सर्व्हिसेस बदलत आहेत का, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या प्रॉफिटॅबिलिटी रिस्कमध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला हे ट्रॅक करावं लागेल की तुम्ही काय मार्जिनने माल विकता आहात. मागच्या वर्षी विकला त्यापेक्षा यावर्षी मार्जिन कमी होतं आहे का जास्त होतं आहे, जो माल तुम्ही विकतायत तो जास्त विकला जातो आहे का कमी विकला जातो आहे, मार्केटमध्ये काही ट्रेंड, टेक्नॉलॉजी, लायकिंग्स बदलतं आहे का. असं म्हणतात की मागच्या शतकामध्ये टॉप 500 असलेल्या कंपनीतल्या 5 कंपनी या शतकामध्ये टॉप 500मध्ये नाही. एवढी मोठी यशस्वी कंपनी जर पुढच्या शतकामध्ये टॉप 500मध्ये राहू शकत नसेल तर प्रॉफिटॅबिलिटी रिस्क मोठी आहे. दुसरी रिस्क असते लिक्विडिटी. लिक्विडिटी रिस्क याचा अर्थ असा आहे की जे भविष्यात, नजीकच्या भविष्यात तुम्हाला जे पेमेंट करायचे आहेत व्यवसायामध्ये, ते देण्यासाठी पुरेसा पैसा तुमच्याकडे आहे की नाही. समजा तुम्ही उधारीने माल घेतला, 15 दिवसांनी पेमेंट करायचं आहे, तर 15व्या दिवशी त्या दिवशी तुमच्याकडे बँकेत तेवढे पैसे असले पाहिजे त्याला मालाचे पैसे देण्याकरता. ते जर नसतील तर ती लिक्विडिटी रिस्क आहे. लिक्विडिटी रिस्क आणि प्रॉफिटॅबिलिटी रिस्क वेगवेगळे आहेत. अनेक लोकांना असं वाटतं की माझा धंदा प्रॉफिटमध्ये आहे तर मला लिक्विडिटी रिस्क नाही. असं नाही आहे. प्रॉफिट इज नॉट इक्वल टू कॅश. प्रॉफिट इज नॉट इक्वल टू कॅश. तुमच्या नफा तोटा पत्रकात प्रॉफिट आहे याचा अर्थ बॅलन्स शीटमध्ये कॅश आहे अशा अर्थ होत नाही. अशा अनेक कंपन्या आहेत की ज्यांच्यामध्ये प्रॉफिट दिसतोय परंतु पैसे नाही बँकेच्या खात्यामध्ये. तर पैसे बँकेच्या खात्यात पुरेसे ओब्लिगेशन देण्याकरता आवश्यक असणं, ह्याला म्हणतात लिक्विडिटी रिस्क. ती जर नसेल तर नफा कमवणारा धंदा सुद्धा अडचणीत येऊ शकतो. आणि तिसरी रिस्क आहे, मी म्हटलं असं सॉल्व्हन्सी, की दीर्घ काळामध्ये तुम्ही घेतलेले जे काही पैसे आहेत, कर्ज असेल, इन्व्हेस्टरचे पैसे असतील, त्यांच्यावर अपेक्षित इतका रिटर्न तुम्ही देऊ शकणार आहात का. त्यापेक्षा कमी दराने कन्सिस्टंटली तुम्ही जर कमाई करत असाल तर कधीतरी असा दिवस येईल की तुमचे फंड्सची कॉस्ट ही तुमच्या रिटर्न्सपेक्षा जास्त आहे आणि तुमचा धंदा, ज्याला आपण म्हणू, दिवाळखोर होऊन जाईल. त्यामुळे सॉल्व्हन्सी रिस्क आहे. प्रॉफिटेबिलिटी, लिक्विडिटी आणि सॉल्व्हन्सी ह्या रिस्क असं जरी वाटत असलं वरवर की एकमेकांशी संबंधित आहेत, तरी त्या प्रत्यक्ष वेगवेगळ्या आहेत. एक रिस्क मॅनेज केली म्हणजे दुसरी होईल असं नाही. तिन्ही रिस्क आपल्या बिझनेसमध्ये काय आहेत, किती सिव्हिअर आहेत, त्या मॅनेज करण्यासाठी काय करावं लागतं, तिथं परत फायनान्शियल टेक्निक्स उपयोगी येतात, हे प्रत्येक व्यावसायिकाने समजून घेतलं पाहिजे. आता ह्या रिस्कच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये फरक असतो. एक छोटा दुकानदार आणि मल्टीनॅशनल कंपनी, या दोघांही बिझनेसला ह्याच 3 रिस्क आहेत, पण त्यांचं मॅग्निट्यूड वेगळं आहे. त्यामुळे ह्या 3 रिस्क आपल्या बिझनेसमध्ये काय आहेत त्या जर एकदा जॉट डाऊन केल्या, त्याचं ABC ॲनालिसिस केलं, ए म्हणजे फार सिव्हिअर रिस्क, बी म्हणजे माइल्ड रिस्क, सी म्हणजे लो रिस्क, आणि मग ए साठी काय करायला पाहिजे ते सातत्याने करणं, असं जर केलं तर ह्या तिन्ही रिस्क मॅनेज होतात. रिस्क मॅनेज केली की तुमचा बिझनेस वाढतो. कारण रिस्क मॅनेज करण्यासाठी तुम्ही जे करता ना, तेच बेसिकली बिझनेस वाढीसाठी करणं आवश्यक असतं. त्यामुळे ह्या 3 रिस्क मॅनेज झाल्या, हे 3 मॅट्रिक्सकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर तुमची धंदा बुडण्याची, लॉसमध्ये जाण्याची शक्यता कमी होते आणि धंदा वाढण्याची, नफा कमवण्याची शक्यता सुद्धा वाढते.
हे प्रत्येक व्यावसायिकाने उद्योजकाने मला असं वाटतं या 3 गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं का की ह्या 3 मॅट्रिक्सवर व्यावसायिकाने ठरवावं की नाही मीच लक्ष देतो का? डू यू सजेस्ट की फायनान्शियल ॲडवायझर असला पाहिजे? असला पाहिजे. जर बिझनेस छोट्या प्रमाणात असेल तर याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊन, ट्रेनिंग घेऊन, रीडिंग करून, एक्सपर्टचे ॲडवाईस घेऊन आपण आपले रिस्क मॅनेज करू शकतो नक्की. पण एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त गेली रिस्क, अगदी मोठी उदाहरण द्यायचं मी झालं, जर तुमच्या व्यवसायाचा टर्नओव्हर 5 कोटीपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या गोष्टींसाठी तज्ज्ञाची मदत घेणं आवश्यक आहे. राईट. एक मोठी सांगितलं मी, हे काही सगळ्यांना नियम लागू होईल नाही, पण सर्वसाधारणपणे तुला कल्पना यावी की कितीपर्यंत आपण मॅनेज करू शकतो आणि कितीच्या वरती एक्सपर्टची मदत लागेल. तर मला असं वाटतं की टर्नओव्हर हा जर 5 कोटीपर्यंत असेल तर तुम्ही ही रिस्क मॅनेज करू शकता. अर्थात त्याच्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती करून घ्यावी लागेल. 5 कोटीपेक्षा जास्त झाली तर तुम्हाला तज्ज्ञाची मदत घेतली पाहिजे. असं न व्हायला की हे सगळं करण्यात धंद्याकडे दुर्लक्ष होतं आहे. त्यामुळे तुमचं काम, मालकाचं काम मुख्यतः धंदा करणं आहे, पण धंदा करण्यासाठी ज्या काही रिस्क आहेत त्या रिस्क मिटिगेट करण्यासाठी, कमी करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी मला जर कुठल्या तज्ज्ञाची मदत घ्यावी लागली तर ती घ्यावी लागते. माझ्या अनुभवाबद्दल मी असं म्हणतो की जर आपल्या व्यवसायाच्या बिझनेसचा दर आठवड्यात 2 तास वेळ दिला तर हे सगळं होऊ शकतं. अनेक लोकांना असं वाटतं की किती मोठं काम आहे, माझा खूप वेळ जाईल, पण माझा अनुभव असं सांगतो की तू तुझ्या कंपनीमध्ये आठवड्यातनं 2 तास अनअटेंडेड अटेन्शन जर तू फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयाकडे दिलं तर ते तुला पुरेसं आहे. इतकं ते कमी श्रमाचं, कमी वेळ खाणारं पण अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे. सो बाबा, आपण आत्ता बऱ्याचशा फायनान्शियल मॅट्रिक्सविषयी बोललो. तुम्ही सांगितलं काय आपण रिस्क ट्रॅक केल्या पाहिजेत आणि कुठल्या नंबर्सकडे बघितलं पाहिजे. एक मला वाटतं त्यातला एक सेन्सिटिव्ह विषय ज्याविषयी बऱ्याच लोकांना अजूनही एकमत नाही आहे की ते करावं की नाही करावं, दॅट इज कर्ज. काही लोक म्हणतात नाही म्हणजे नाही घ्यायचं, कर्ज इज बॅड. काही लोक, जसं मी इवन रिच डॅड पुअर डॅडमध्ये रॉबर्ट कियोसाकी त्यांनी सांगितलं की कर्ज घेऊनच बिझनेस करावा, अदर पीपल्स टाइम्स, अदर पीपल्स मनी. सो पहिला प्रश्न तर कर्ज घ्यावं की नाही घ्यावं, आणि जर घेणार असू तर ते मॅनेज कसं करावं बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनं. इंजिनिअरिंगमध्ये एक टर्म आहे लिव्हरेज. ती टर्म लिव्हर या एका टूलपासून आली. लिव्हर किंवा पुल्ली ज्याला आपण म्हणतो, तिचं काम असं असतं की एका बाजूला कमीत कमी बल, फोर्स लावून तुम्ही जास्तीत जास्त इफेक्ट दुसऱ्या बाजूला करता. हे करणारी जी काही गोष्ट आहे किंवा हे करू शकते, करायला मदत करणारे जे काही हत्यार आहे, दॅट इज लिव्हरेज. फायनान्समध्ये सुद्धा आम्ही फायनान्शियल लिव्हरेज असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ की तुमच्याकडे काही ठराविक मर्यादित फंड्स आहेत, परंतु त्या मर्यादित फंड्सच्या आधारे तुम्ही आणखीन काही मोठं काम करू शकत असाल तर दॅट इज फायनान्शियल लिव्हरेज. ओके. सोप्या शब्दात असं सांगितलं की समजा असं लक्षात ठेवू येतात की तुझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, परंतु तुला 5 लाखाचा बिझनेस करायचा आहे. मग ते कसं शक्य आहे? तर मग 1 लाख रुपये तुझे आणि 4 लाख रुपयाचं कर्ज असं घेऊन तू 5 लाखाचा बिझनेस करू शकतो. राईट. दॅट इज कॉल्ड फायनान्शियल लिव्हरेज. कर्ज घ्यावं की घेऊ नये, माझ्या मते ह्या प्रश्नच यायला नको. कर्ज घ्यावंच किंवा कर्ज घेणं बिलकुल वाईट नाही, फक्त वाईट कर्ज घेणं वाईट आहे. कर्ज घेणं वाईट नाही, वाईट कर्ज घेणं वाईट आहे. याला कारण कर्जाचे 2 प्रकार, एक गुड डेट, बॅड डेट. चांगलं कर्ज, वाईट कर्ज. जर कर्ज गुंतवणुकीसाठी घेतलं, उत्पन्न कमवण्यासाठी घेतलं, उत्पन्न वाढवण्यासाठी घेतलं तर दॅट इज अ गुड डेट. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कर्जाचं व्याज हे त्या गुंतवणुकीच्या उत्पन्नापेक्षा कमी असेल आणि कर्ज घेऊन गुंतवणूक करून सरप्लस शिल्लक राहणार असेल तर इट इज अ गुड डेट. प्रोडक्टिव्ह पर्पजसाठी घेतलेलं कर्ज इज अ गुड डेट. मग बॅड डेट कुठलं? तर बॅड डेट की जे अनप्रोडक्टिव्ह पर्पजेससाठी आहे, अशा खर्चासाठी आहे की जिथून कुठलंही उत्पन्न मिळणार नाही, अशा गुंतवणुकीसाठी आहे की जिथनं उत्पन्न हे कर्जाच्या व्याजापेक्षा कमी असणार आहे. उदाहरणार्थ लग्न समारंभासारखे सण साजरे करण्यासाठी कर्ज घेतलं तर इट इज अनप्रोडक्टिव्ह. सण साजरा करून काही तुमचं उत्पन्न वाढत नाही, पण कर्जावरचं व्याज आणि परतफेड मात्र तुम्हाला करावी लागते, दॅट इज बॅड. किंवा खूप जास्त रेटने आपण म्हणतो क्रेडिट कार्डचं कर्ज इज अ बॅड डेट. कारण तर ते 36% पर इयर इतका त्याचा इंटरेस्ट रेट जातो की ज्याच्यापेक्षा जास्त दराने इन्व्हेस्टमेंट करणं हे फार रिस्की आहे. त्यामुळे दॅट इज, म्हणून पहिल्यांदा अंडरस्टँड केलं पाहिजे की गुड डेट का बॅड डेट. त्यामुळे चांगलं गुड डेट कर्ज केव्हाही घ्यावं,
बॅड डेट कर्ज बिलकुल घेऊ नये. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी थोडंसं मॉडिफाय करेल की इफ यू वॉन्ट टू टेक गुड डेट ऑलवेज गो फॉर इट, बट इफ यू वॉन्ट टू टेक बॅड डेट आय विल रेकमेंड नेव्हर डू इट. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की कर्ज जर घ्यायचं असेल तर 2 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पहिली गोष्ट ज्याची आपण चर्चा केली की त्या कर्जापासून येणाऱ्या किंवा होणाऱ्या गुंतवणुकीपासून मिळणारे रिटर्न हे त्या कर्जाच्या व्याजापेक्षा जास्त असले पाहिजे, सफिशियंटली जास्त असले पाहिजेत. कारण गुंतवणुकीवर व्याज मिळण्यामध्ये रिस्क पण आहे. त्यामुळे ती रिस्क विचारात घेता मला असं वाटतं की ज्या दराने तुम्ही कर्ज घेतलं किमान त्याच्या दुप्पट दराने उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकीत त्या कर्जाची गुंतवणूक झाली पाहिजे, किमान दुप्पट. हे दुप्पट अशासाठी की ती रिस्क प्रीमियम त्याच्यामध्ये ॲड केला, ज्याची आपण चर्चा केली. त्यामुळे मी ते फार मुद्दा तो वाढवत नाही. दुसरं मात्र असं आहे की कर्जाचं रिपेमेंट करण्याआधी गुंतवणुकीचं रिटर्न आपल्या ताब्यात आलं पाहिजे. रिटर्न फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट शुड बी अर्लियर दॅन रिपेमेंट ऑफ लोन. म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्ही शॉर्ट टर्म कर्ज घेतलं आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर दॅट इज नॉट अ गुड डेट. व्यवसायामध्ये तुम्ही कर्ज घेता तर तुम्हाला ऑप्शन असतो, तुम्ही लॉंग टर्म घ्या किंवा शॉर्ट टर्म घ्या. 12 महिन्याच्या आत परत करणारं कर्ज शॉर्ट टर्म लोन असतं. 12 महिन्यानंतर 2, 5, 10 वर्षात जे कर्ज परत फेडावं लागतं दॅट इज लॉंग टर्म लोन. तर लॉंग टर्म लोन घेतलं आणि शॉर्ट टर्म लोन घेतलं तर त्याचा उपयोग कशासाठी होतोय हे महत्त्वाचं आहे. जर शॉर्ट टर्म लोन घेतलं आणि त्याचा उपयोग लॉंग टर्म कर्जासाठी केला तर दॅट इज बॅड लोन. आणखीन एक उदाहरण देतो. उदाहरणार्थ की समजा बँकेमध्ये तुमची कॅश क्रेडिट लिमिट आहे, 5 लाख रुपयाची लिमिट आहे, 2 लाखच बॅलन्स आहे, 3 लाख रुपये लिमिट खालती आहे आणि तुम्हाला 2.5 लाख रुपयाचं मशीन घ्यायचं आहे. मग साहजिकच व्यावसायिक असा विचार करतो की अरे माझी कॅश क्रेडिटची लिमिट खालती आहे, तिथनं मी 2.5 लाख घेतो आणि लोन घेऊन टाकतो. दॅट इज बॅड. का? कारण ते कर्ज जे आहे ते शॉर्ट टर्म आहे, ते 1 वर्षाच्या आत तुम्हाला रिन्यू करायचं आहे, रिफंड करायचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट तुम्ही ज्या मशीनमध्ये करताय ते मशीन मात्र पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला रिटर्न्स देणार आहे. त्यामुळे असं होणार आहे की त्या मशीनमधनं जे रिटर्न्स मिळतील त्याच्या आधीच लोन परतफेड करण्याचा दिवस उजाडेल आणि मग लिक्विडिटी रिस्क तयार होईल. त्यामुळं रिपेमेंट शुड बी आफ्टर गेटिंग द इन्कम फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट शुड बी मोर दॅन द कॉस्ट ऑफ बॉरोईंग. या 2 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर कुठल्याही व्यावसायिकाला कर्ज घेण्यामुळे व्यवसाय करण्यामध्ये अडचण येणार नाही. उलट त्याचा फायदा होईल. लिव्हरेजसारखं त्याच्या 1 रुपयाच्या अगेन्स्ट तो 5 रुपयाचा बिझनेस करू शकेल आणि त्याच्यात त्याला फायदा होऊ शकेल. मात्र ह्या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. या 2 गोष्टींवर कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. अनप्रोडक्टिव्ह शॉर्ट टर्म सण समारंभ सादर करण्यासाठी, उत्पन्न मिळणार नाही अशा गोष्टींवर खर्च करण्यासाठी कर्ज जर घेतलं तर कदाचित तुम्ही त्या डेट ट्रॅपमध्ये अडकणार आहात आणि मग एक कर्ज परत फेडायला दुसरं कर्ज, दुसरं परत फेडायला तिसरं कर्ज, प्रत्येक कर्ज जास्त व्याजदराने, अशामध्ये मग त्या डेट ट्रॅपमध्ये कर्जाच्या सापळ्यामध्ये तो उद्योजक अडकून जातो आणि मग त्यातनं बाहेर येणं फार फार मुश्किल होतं. आय कम्प्लिटली अग्री विथ दिस. मला ह्यावरनं आठवलं, तुम्ही लहानपणी मला मंत्र श्रीमंतीचं पुस्तक दिलं होतं, ज्यातनं मी असं म्हणेन माझं मनी मेकिंग थॉट प्रोसेस सुरू झालं. सो त्या पुस्तकात जे कॅरेक्टर आहे तो त्याच्या बिझनेसमधनं पैसे काढतो कारण त्याची बायको मागे लागलेली असते की आपण घर घेऊया. आता जेव्हा आपण सोल प्रोप्रायटर्स आहोत, जे ओनर ड्रिव्हन बिझनेसेस, इव्हन तुम्ही आणि मी ओनर ड्रिव्हन बिझनेसेस आहोत, तर आपण ऐकणं डेट मॅनेजमेंटविषयी आयडियल प्रिन्सिपल्स आपण सोशल मीडियात सगळे बघतो. म्हणजे डेली लाईफचे टेम्पटेशन्स आहेत. बऱ्याच वेळा जे लोक अदरवाईज ज्यांना भेटतो, जे हु आर व्हेरी फायनान्शियली किंवा बिझनेस वाईज खूप साऊंड लोक आहेत, पण इन्फ्लुएन्सच्या अंडर ते काही वेळा असे डिसिजन्स घेतात जे आयडियल नसतात. तर तुमचं त्याविषयी काय ॲडवाईस आहे का की हाऊ टू स्टे अवे फ्रॉम टेम्पटेशन्स ॲज अ स्मॉल बिझनेस ओनर? एस्पेशली असं होतं की तुम्ही जेव्हा एखाद्या पहिला फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर असता तेव्हा नॅचरली थोडी म्हणजे ॲफ्लुएन्सी तुमच्याकडे आली की मग दिसायला लागतं सगळं, मी हे घेऊ का ते घेऊ का. तर म्हणजे असं नॉट ऑन अ सिरियस नोट बट ऑन अ कॅज्युअल नोट तुम्ही जे बघता त्याच्यावरनं काय ॲडवाईस घ्यावा नवीन एंटरप्रेन्योर्सनी अशा टेम्पटेशन्सविषयी, किंवा काही माइंड कंट्रोल ठेवावा? मी एक तुला छोटीशी खरी घडलेली घटना सांगतो. आपला एक क्लायंट आहे, आपल्या गावातल्या MIDCमध्ये त्याची एक फॅक्टरी आहे. गेली 5-7 वर्ष ती फॅक्टरी फार चांगली चालू आहे. शेतीला उपयोगी पडेल अशी उपकरणं तो तयार करतो आणि चांगलं ब्रँड व्हॅल्यू आहे त्याला आणि छान त्याचा व्यवसाय चालू आहे.
आणि मग अचानक त्याला एक गुंतवणुकीची किंवा मी म्हणेल एक्सपान्शनची संधी मिळाली किंवा त्याने आणखीन जर फॅक्टरीचं एक्सपान्शन केलं तर त्याला बिझनेस मिळू शकेल आणि तो फार प्रॉफिटेबल होईल वगैरे वगैरे. तोच बिझनेस होता, एक्सपांड करायचा होता. त्यामुळे त्याने लगेच आणखीन मशिनरी घेतली, शेजारची जागा घेतली, शेड विकत घेतली आणि त्याच्यात ती मशिनरी टाकली आणि प्रोडक्शन वगैरे सुरू केलं. ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट त्याने केली. पण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करताना सहज उपलब्ध होणारा पैसा म्हणजे त्याची कॅश क्रेडिट लिमिट होती. आणि अनावधानाने म्हणा किंवा कळलं नाही किंवा लक्षात आलं नाही, त्याने त्या कॅश क्रेडिट लिमिटमधनं ही सगळी इन्व्हेस्टमेंट केली. आता कुठलीही शेड विकत घेऊन मशिनरी इन्स्टॉल करून ती प्रोडक्शनला येणं, बाजारात विकलं जाणं आणि नफा कमवणं या गोष्टीला काही वेळ लागतो. तसा तो वेळ लागला. दुसरी गोष्ट, 100 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमधनं हे सगळं करून दर वर्षाला 5-25 रुपये रिटर्न्स मिळतात. इकडं मात्र काय झालं की ते जे शॉर्ट टर्म लोन होतं ते पुढच्या वर्षात रिपे करायचं होतं आणि ते रिपे करायची वेळ आली, परंतु इकडची मशिनरी तेवढं रिटर्न्स देत नव्हती. ती त्याच्या पद्धतीने लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे कमी कमी रिटर्न देणार. आणि मग अचानक तो खूप मोठ्या अडचणीत आला. अडचण एवढी सिरियस झाली की कदाचित 7-8 दिवसामध्ये फॅक्टरी बंद पडेल, कारण प्रोडक्शनच नाही किंवा हे नाही ते नाही. बँकेच्याही लक्षात आलं की त्याने असं काही केलेलं आहे, त्यामुळे बँकही फार ॲग्रेसिव्ह झाली वगैरे वगैरे. आणि तो आपला क्लायंट असल्यामुळे त्या दिवशी संध्याकाळी तो ऑफिसमध्ये आला तर अगदी रडवेला चेहरा झाला होता आणि आता मी काय करू, बहुतेक मला सगळं उभारलेलं बिझनेस वगैरे बुडणार वगैरे 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 असं झालं. आणि मग त्याची चर्चा केल्यानंतर या गोष्टी लक्षात आल्या. मग आता हे जे काही शॉर्ट टर्म सोर्सेस लाँग टर्म यूजसाठी वापरले गेले अनावधानाने, कारण सहज उपलब्ध होते म्हणून, मग ते करेक्ट करण्यासाठी आम्ही काय केलं की त्याच्या घरी त्याच्या आईकडे काही सोनं होतं जुनं. मग मी स्वतः त्यांच्या आजींशी बोलायला गेलो, त्यांना सांगितलं की बा असं असं आहे. तेही बघत होत्या की ही परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे. त्यांनी मदत केली, ते सोनं विकायची परवानगी दिली. बँकेने ज्यांनी कॅश क्रेडिट दिलं होतं त्याही मोठ्या ऑफिसरकडे आम्ही गेलो मुंबईला आणि त्यांना सांगितलं की साहेब असं असं झालं आहे, मान्य, फक्त तुम्ही आता नवीन मशिनरीसाठीचं आम्हाला टर्म लोन करून द्या. लोन तुमचंच आहे, फक्त तुमच्या लक्षात येतं आहे की शॉर्ट टर्म सोर्सेस आम्ही वापरले. तेही त्या साहेबांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच जे काही लिमिट होती ती कन्व्हर्ट करून टर्म लोनमध्ये करून दिली. टोटल एक्सपोजर तेवढंच, फक्त ते लिमिट कन्व्हर्ट केली. 1 वर्षाचा मॉरेटोरियम दिला. हेही सोनं विकून पैसे आले होते, ते सगळे व्यवसायात टाकले आणि हा जो काही इम्बॅलन्स झाला होता तो आम्ही सगळा हे केला. हे सगळं एक साधारणतः 1-1.5 महिन्यात पूर्ण झालं, कारण आम्ही वॉर फुटिंगवर सगळं केलं. त्या 1-1.5 महिन्यानंतर त्या उद्योजकाच्याही लक्षात आलं की त्यांनी किती मोठी चूक केली होती आणि ती जर लवकर दुरुस्त झाली नसती तर किती मोठं संकट त्याच्यावर आलं असतं. आणि तो फार म्हणजे काय म्हणू आपण त्याला, फार आनंदी झाला किंवा त्याने फार माझे आभार मानले. आपल्या दृष्टीने छोटी गोष्ट आहे, बेसिक प्रिन्सिपल आहे ते, पण त्याच्या दृष्टीने मोठी आहे. आणि मग मी त्याला म्हटलं की अरे असं कसं काय झालं, तू असं एवढी मोठी चूक कशी केली. तर त्याचं तेच उत्तर होतं जे तू आत्ता मला सांगितलं की मला माहीतच नव्हतं की असं काही असतं. शॉर्ट टर्म सोर्सेस, लाँग टर्म सोर्सेस, लाँग टर्म युजेस, शॉर्ट टर्म युजेस, हे तिकडं वापरायचं नाही, कुठले पैसे कुठे वापरायचे. मी विचार केला, कर्ज आहे, घेतले पैसे चांगल्यासाठी वापरतोय मी, कुठं काय चुकीचं काम करतोय. जाणीव महत्त्वाची आहे. राईट. बेसिक प्रिन्सिपल्सविषयी जाणीव महत्त्वाची आहे. जर फायनान्शियल मॅनेजमेंटच्या बेसिक टेक्निक्स जर तुम्हाला माहीत असेल, जाणीव असेल, किंबहुना बुवा हे काहीतरी आहे की जे मी विचारून करायला पाहिजे, एवढं जरी कळलं. मी नेहमी माझ्या क्लायंटला सांगतो की अरे 1 पैशाचा मोबाईल फोन मला करा, तुमचं लाखो हजारो रुपयाचं नुकसान मी टाळू शकतो जर तुम्ही ते काम करण्याच्या आधी मला फोन केला तर. बरोबर. त्यामुळे जाणीव जर असेल उद्योजकाला की हे चुकीचं आहे, हे मी करायला नको किंवा कोणाला तरी विचारून कन्फर्म केल्यानंतर मी हे करायला पाहिजे, तर मला असं वाटतं ह्या चुका सहज टाळता येऊ शकतात. सो नॉलेज इज दी ओनली म्हणजे वे टू अवॉइड टेम्पटेशन. असं तुम्ही, नॉलेज इज द प्रोटेक्शन. नॉलेज इज द प्रोटेक्शन असं म्हणतात. आय थिंक याच्यावरनं हेही लक्षात येतं की फायनान्शियल क्रायसिसमध्ये एक ॲडवायझर असणं किती महत्त्वाचं आहे. या छोट्याशा स्टोरीवरनं मला त्याचंही महत्त्व लक्षात आलं. इवन मी त्यांच्या जागी असतो बाय मायसेल्फ, मला कदाचित हे सगळ्या गोष्टी इथं समजल्या नसत्या. जेव्हा फायनान्शियल क्रायसिस स्ट्राईक्स, म्हणजे जसं या एक्झाम्पलमध्ये तुम्ही सांगितलं की ते त्यांच्यावर झालं, तुम्ही होतात म्हणून ठीक आहे, पण इन जनरल असे क्रायसिस अवॉइड करायला बियॉन्ड डेट मी म्हणतोय, कम्प्लीट बिझनेसचंच फायनान्शियल रिस्क किंवा क्रायसिस अवॉइड करण्यासाठी मग कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं एंटरप्रेन्योर्सनी, बिझनेस ओनर्स? सगळ्यात पहिली गोष्ट वेदार्थ, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फायनान्शियल क्रायसिस आहे
हे समजलं पाहिजे. ट्रू. अनेकांना असं लक्षात येतं, आपण मेडिकलमध्ये बघतो की बुवा आजार जर लवकर डिटेक्ट झाला तर तो दुरुस्त होतो. त्यामुळे मी आर्थिक अडचणीत आहे हे त्या व्यावसायिकाला लक्षात आलं पाहिजे. त्याची काही सोपी चिन्ह असतात. पहिलं चिन्ह म्हणजे खूप वर्ष काम करतोय परंतु नफा एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे वाढत नाही आहे, मार्केट शेअर वाढत नाही आहे, मार्जिन्स वाढत नाही आहे, किंवा आणखीन सिरियस म्हणजे क्रेडिटर्सला पेमेंट करण्यासाठी पैसे नसतात, धावपळ करावी लागते, चेक बाउन्स होत आहेत, किंवा माल आहे पण विकला जात नाही, विकला आहे पण वसुली होत नाही, वसुली आहे परंतु मालाला उठाव नाही. हे जे काय गोष्टी आहेत ना, कित्येक वेळा मी असं बघितलं की उद्योजक याला व्यावसायिक अडचणी समजतात, प्रत्यक्षात या आर्थिक अडचणी आहेत. म्हणजे रोग एकीकडे आणि उपाय दुसरीकडे असं होऊन जातं. प्रत्यक्षात दिस इज द फायनान्शियल डिफिकल्टीज, प्रॉब्लेम्स, क्रायसिस आहे. हे आर्थिक अडचणी आहेत. आर्थिक गोष्टी नीट केल्या तर ह्या सगळ्या अडचणी व्यवसायातनं दूर होऊ शकतात. आणि क्युअर इज द बेस्ट मेडिसिन. त्यामुळे ही आर्थिक अडचण सुरुवात झाली किंवा यायची शक्यता आहे असं लक्षात आल्याबरोबर जर तुम्ही त्या अडचणीकडे लक्ष दिलं तर हे दुरुस्त होऊ शकते. दुसरी गोष्ट, आर्थिक अडचण लक्षात घ्या कधीही आपोआप दुरुस्त होत नाही, आपोआप जात नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे थोडाफार दिवस मला हा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, एकदा सीझन सुरू झाला किंवा एकदा काही दिवस गेले, एकदा मी ही गोष्ट केली म्हणजे हा भविष्यात मला परत येणार नाही, असं नाही आहे. आर्थिक आजार हा असा आजार आहे की जो आपोआप बरा होत नाही. याच्यावर औषध घेतलं पाहिजे, याच्यावर तज्ज्ञ व्यक्तीचं मत घेतलं पाहिजे, सल्ला घेतला पाहिजे, त्याच्याकडेच गेलं पाहिजे. आणि ते लाज वाटण्याचं काही कारण नाही आहे. आपण छोटंसंही काही आजार झाला तर डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला खरं सांगतो, डॉक्टर आपल्याला औषध देतात, बाकीच्या ज्या काही आवश्यक त्या गोष्टी सगळ्या आपण करतो. त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक अडचण जाणवायला लागली, थोडी का होईना सुरुवातीला, तर ताबडतोब आपल्या विश्वासू आर्थिक सल्लागाराकडे गेलं पाहिजे आणि त्याच्याकडनं ही अडचण मला का आली समजून घेतलं पाहिजे. मगाशी मी उदाहरण दिलं तुला की त्या उद्योजकाने ते आल्याबरोबर तो आपल्याकडे आला की अरे हे फार कठीण जाते, मला काही होत नाही. मग आपण त्याला त्याची चूक समजावून सांगितली, त्याच्यातनं मार्ग काढले. ज्यांच्याकडे मार्ग काढायला आपण गेलो त्यांना सुद्धा आपण व्यवस्थित समजावून सांगितल्यामुळे त्यांची खात्री पटली की या उद्योजकाची नियत चांगली आहे, फक्त एवढी चूक झाली, चूक दुरुस्त झाली आणि आज तो त्याच्या दोन्ही फॅक्टऱ्या फार व्यवस्थित छान चालू आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीकडे दुर्लक्ष न करणं ही पहिली गोष्ट. आर्थिक अडचण छोटीशी असतानाच त्याच्याकडे लक्ष देणं, काही वेळेस ती तुमची दुरुस्त होऊ शकेल, अन्यथा तज्ज्ञाकडे जाणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं. आर्थिक आजार मला असं वाटतं कधीच पटकन बरा होत नाही. हा दीर्घकालीन असतो, तो तुमच्या मानसिकतेशी अवलंबून असतो, तो तुमच्या सवयीशी निगडीत असतो, तो तुम्ही तुमचा बिझनेस कसा करता याच्याशी संबंधित असतो. त्यामुळे जोपर्यंत हे तुम्ही करेक्शन करत नाही तोपर्यंत ती आर्थिक अडचण दूर व्हायला सुरुवात होत नाही. त्यामुळे तुम्हाला उद्योजकाला काही सवयी बदलाव्या लागतील, काही नवीन निर्णय घ्यावे लागतील, काही अप्रिय गोष्टी कराव्या लागतील, काही काटकसर करावी लागेल, काही त्याच्या मनाविरुद्ध गोष्टी त्याला कराव्या लागतील, तर ही आर्थिक अडचण दूर होणार आहे. त्यामुळे या सगळ्यांसाठी तुमची तयारी पाहिजे, तुमच्या सल्लागारावर तुमचा विश्वास पाहिजे. तो जे काही सांगतो आहे ते माझ्या भल्यासाठी आहे असा विश्वास ठेवून जर तुम्ही केलं तर काही कालावधीनंतर, लगेच नाही, काही कालावधीनंतर तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला लागतात. आणि सगळ्यात चौथी शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीच चूक परत करायची नाही. परत भविष्यात असं काही मोहाचे क्षण आले, परत गुंतवणुकीची संधी आली म्हणजे परत मी शॉर्ट टर्म सोर्सेसमधनं ती चूक करायची, असं जर केलं तर मग काय उपयोग नाही. त्यामुळे एकदा केलेली चूक परत होणार नाही याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं तर मला असं वाटतं कुठल्याही आर्थिक अडचणीतनं मार्ग निघू शकतो. आर्थिक अडचण प्रत्येकाला येते, असा कोणीही व्यावसायिक नाही. अगदी मोठे मोठे जगातले सगळ्यात टॉपचे श्रीमंत लोकसुद्धा कधी ना कधी आर्थिक अडचणीतनं पार पडलेले आहेत. त्यांनी या सगळ्यांचा सामोरा केला आहे, त्यांनी तो चांगल्या पद्धतीने केला, त्याच्यातनं शिकले, मार्ग काढला, म्हणून ते मोठे होऊ शकले. जे या आर्थिक अडचणीकडे दुर्लक्ष करतात, तज्ज्ञाचा सल्ला घेत नाही, सल्ला मानत नाही, पुन्हा पुन्हा ती चूक करतात, त्यांच्या दृष्टीने या आर्थिक अडचणीतनं बाहेर पडणं कठीण होऊन जातं. ट्रू. याच्यावरनं मला एक इंटरेस्टिंग गोष्ट आठवली. क्रायसिस अवॉइड करण्यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल अवेअरनेस पाहिजे. म्हणजे लहानपणी जसं शाळेत माझं प्रगती पुस्तक घरी आणताना प्रत्येक वेळा मनात दुगदुग असायची, तसं दरवर्षी तुम्ही जेव्हा बॅलन्स शीट घेऊन यायचे देशपेची, तेव्हा म्हणजे ते हातात येताना एक 5 मिनटं माझ्या मनात ती धडधड असायचीच की बाबा आता यातनं काय पॉईंट आउट करतील की जे मी इम्प्रूव्ह केलं पाहिजे. पण आय थिंक द पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स इज युजफुल
आणि कुठल्याही बिझनेस ओनरला बऱ्याच वेळा आपला बॉस नसतो, त्यामुळे कोणी आपल्याला विचारणारं नसतं. तेव्हा जेव्हा फायनान्शियल मॅनेजर्स असतात, दे कॅन हेल्प यू डिसाईड थिंग्स, दे कॅन हेल्प यू अवॉइड क्रायसिस. आणि ज्या गोष्टी बिटवीन द लाईन्स रिडिंग जे असतं, जे मी मार्केटिंगमध्येही बघतो, तर बिटवीन द लाईन रिडिंग्स नाहीच जमत. जो मनुष्य एक्सपर्ट येतो त्यालाच जमतं. त्यामुळे जेव्हा फायनान्शियल एक्सपर्ट म्हणतो की हे बघ हे तुझं नंबर्स असे, आय थिंक त्याने म्हणजे अगदी स्वतः प्लॅन आपण नाही करू शकलो, पण कोणी असलं बरोबर जे सांगू शकेल त्याने खूप खूप फरक पडू शकतो. खरं आहे. एक आणखीन गोष्ट, फायनान्शियल क्रायसिसमधला गोल्डन पोस्टर बॉय इज मंदी. म्हणजे जेव्हा मी स्पेशली मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेसचं ऐकतो, दर सेकंड कन्व्हर्सेशनमध्ये ते म्हणतात की मंदी आहे किंवा ऑर्डर्स नाही आहेत किंवा रिसेशन आहे, हे नाही तर ते कारण असतं. तर आता ऑफकोर्स तुम्ही एक्सपर्ट आहात, मी तर नाहीच आहे, पण फायनान्शियल रिसेशन किंवा रिसेशन इन जनरल हे आपण म्हणजे ॲज अ बिझनेस ओनर कसं ओळखावं, कसं प्लॅन करावं, रिअलिस्टिक त्याला टॅकल करावं, अप्रोच कसा ठेवावा, काय तुम्ही सजेस्ट करावं? मंदी ही टाळता न येण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक व्यवसाय, आमच्या इकॉनॉमिक सायन्समध्ये असं म्हणतात की बिझनेसमध्ये शॉर्ट टर्म, लाँग टर्म रिसेशन हे सायकलिक आहे. दर 5-7-10 वर्षांनी मंदी येणार, दर 2-3 वर्षांनी छोटीशी मंदी येणार आणि दर 50-100 वर्षांनी खूपच मोठी मंदी येणार. कोविड काळामध्ये सुद्धा आपण बघितलं की अचानक सगळं व्यवसाय बंद झाला आणि अचानक अनेक व्यावसायिकांना मंदीचा सामना करावा लागला. मंदीमध्ये किंवा मंदीची चिन्ह दिसायला लागल्यावर पहिली गोष्ट जर काही करायची असेल व्यावसायिकाने, ती म्हणजे आपल्या बिझनेस ऑपरेशनचा एक आढावा घेतला पाहिजे. जसं की समोरून समजा असं समजतं की समोरून युद्ध, सैनिक चालून येत आहेत, तर आपण पहिल्यांदा काय करतो, तर आपल्या सैन्याची रचना नीट करतो, सुधारतो, जास्त प्रभावी करतो. तर मंदीचा सामना देण्यापूर्वी किंवा कायमस्वरूपी आपल्या व्यवसायामध्ये जी काही प्रक्रिया आहे, बिझनेस ऑपरेशन्स आहेत, MIS सिस्टीम आहे, त्या सगळ्याचा एक रिव्ह्यू घेतला पाहिजे की कुठेही काही जे होतं आहे ते त्या मालकाला ताबडतोब अचूक आणि वेळेवर लक्षात यायला पाहिजे. ही सिस्टीम त्यांनी घेतली पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी किंवा त्यालाच अनुसरून जी चूक सर्वसामान्यामध्ये प्रत्येक वेळी होते, ते म्हणजे सेलिंग बिलो मार्जिन. मंदी आली म्हणजे आपला टर्नओव्हर टिकवण्यासाठी, आपला मार्केट शेअर टिकवण्यासाठी उद्योजक कमीत कमी किमतीला माल विकण्याचा प्रयत्न करतो. किंमत कमी करावी लागते, मंदी आलेली आहे, मालाला उठाव नाही, मी समजू शकतो, पण ती किती कमी करावी, तर आपल्या व्हेरिएबल कॉस्टपेक्षा कमी किमतीला माल विकू नये. राईट. आपल्या प्रॉडक्टच्या कॉस्टचे 2 प्रकार असतात, एक व्हेरिएबल कॉस्ट, एक फिक्स्ड कॉस्ट. तुम्ही जर एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर करत असाल, समजा तुम्ही लाकडाचं खेळणं मॅन्युफॅक्चर करताय, तर त्यासाठीचं रॉ मटेरियल, त्यासाठीचे लेबर, त्यासाठीचं इलेक्ट्रिसिटी ही तुमची व्हेरिएबल कॉस्ट झाली. तुम्ही खेळण्यांचं उत्पादन जितकं वाढवाल तितक्या या प्रपोर्शनमध्ये कॉस्ट वाढतात. आणि काही कॉस्ट फिक्स्ड असतात, उदाहरणार्थ फॅक्टरीचं भाडं, मार्केटिंगचा खर्च, सेल्स मॅनेजरचा पगार, हे सगळे फिक्स्ड कॉस्ट असतात. तुम्ही खेळणी किती तयार करा किंवा तयार नका करू, हे खर्च तुम्हाला करायचे आहेत. ह्यानुसार आम्ही असं म्हणतो की सेलिंग प्राईस शुड नॉट गो बिलो व्हेरिएबल कॉस्ट. त्यामुळे मार्जिन कमी करताना आपली कॉस्ट काय आहे हे जर उद्योजकाला माहीत असेल, तर तो बिलो सेलिंग म्हणजे बिलो व्हेरिएबल कॉस्ट कधीही विकणार नाही. ते त्याने विकू नये, व्यवसाय बंद केलेला चालेल, पण तो व्हेरिएबल कॉस्टपेक्षा कमी किमतीला विकू नये. मार्जिनवर लक्ष ठेवावं, मार्जिन नक्की सांभाळून ठेवावे. सेल्स कमी होईल, किमती कमी होतील, पण त्या किमती सेल्स मिळवण्यासाठी व्हेरिएबल कॉस्टपेक्षा जास्त कमी व्हायला नको. दुसरी गोष्ट, अशाही परिस्थितीत तुमचा चांगला स्टाफ आणि कस्टमर तुम्ही पकडून ठेवले पाहिजेत. चांगला स्टाफ म्हणजे प्रत्येक उद्योजकाचा, व्यावसायिकाचा हा अनुभव असतो की त्याच्याकडे असलेल्या एकूण स्टाफपैकी 10 ते 15% स्टाफ हा खूपच चांगला असतो, प्रामाणिक असतो, कौशल्यवान असतो, इफिशियंट असतो. अशा स्टाफला भले घरनं पैसे द्यावे लागतील, पण त्याला सोडून जाऊ नये, त्याला कमी करू नये, कारण मंदी कधीतरी जाणार आहे. काही दिवसांनी, काही कालावधीनंतर तुम्हाला मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज दिसतील, त्यावेळी असा स्टाफ हीच तुमची खरी स्ट्रेंथ असणार आहे. त्यामुळे असा स्टाफ, निवडक स्टाफ, सगळा नाही म्हणत मी, काही लोकांना कमी करावं लागेल, दुर्दैवाने ते होऊ शकतं, करावं लागतं, परंतु मिनिमम जो तुमचा कोर्स टीम आहे, एफिशियंट स्टाफ आहे, त्याला तुम्ही सोडलं नाही पाहिजे. आणि तसेच तुमचे जे कस्टमर आहेत, चांगले कस्टमर,
80-20चा रूल आपल्याला माहिती आहे की 20% कस्टमर 80% सेल करतात, आपल्याला माल विकत घेत असतात. तर असे जे कस्टमर आहेत जे वेळेवर पैसे देतात, जे आपल्याशी लॉयल आहेत, आपल्याशिवाय कुठं जाणार नाहीत, अशा कस्टमरची यादी करून काहीही करून त्यांची गरज पूर्ण, कारण मंदी त्यांना पण आहे, तुमच्या कस्टमरला सुद्धा मंदी आहे, त्यामुळे तो सुद्धा एक्सपेक्ट करेल की तुम्ही कमीत कमी किमतीला माल द्या, जास्तीत जास्त उधारीचा कालावधी द्या, चांगली क्वालिटी द्या, स्कीम द्या. अशा वेळी काही कस्टमर की जे गेलेले आपल्याला परवडणार आहेत त्यांना सोडून दिलं तरी हरकत नाही, पण काही कस्टमरला आपण पकडून ठेवलं पाहिजे, जेणेकरून ही जी काही कोअर स्ट्रेंथ आहे बिझनेसची, गुड प्रोसेसेस, इफिशियंट वर्कफोर्स आणि व्हॅल्युएबल कस्टमर्स, या 3 गोष्टी सांभाळून ठेवल्या पाहिजे. मंदी कायम नाही, मंदी जाणार आहे, आणि जेव्हा मंदी जाईल या 3 गोष्टी ज्या व्यावसायिकाला आहे तो व्यावसायिक जास्त वेगाने पुढे जाणार आहे. मंदीनंतर आलेल्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी ह्या गोष्टी मंदीमध्ये व्यावसायिकाने सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. अलर्ट राहिलं पाहिजे, कायम कॉशियस राहिलं पाहिजे. प्रसिद्ध वाक्य आहे, व्हेन गोईंग इज टफ, टफ इज गोईंग. जर परिस्थिती अवघड असेल तर अवघड परिस्थिती जाणार आहे कधीतरी. त्याच्या संधीचा विचार करून काळजीपूर्वक आपल्या व्यवसायाची जर मॅनेजमेंट केलं तर मला असं वाटतं मंदीमध्ये सुद्धा संधी आहेत. मंदी ही सुद्धा संधीत रूपांतर करता येण्याची गोष्ट आहे. व्यावसायिक त्याच्यातनं बाहेर पडू शकतो. आय अग्री. तुम्ही आत्ता 1-2 छान लाईन्स आधी सांगितल्या की प्रिव्हेन्शन इज द बेस्ट मेडिसिन आणि वेन द गोईंग गेट्स टफ द टफ गेट गोईंग. सो टू प्रिव्हेंट आणि टू बिकम टफ, आय अज्युम की देर आर सर्टन व्हॅल्यूज, फायनान्शियल व्हॅल्यूज इन अ वे मी म्हणेल, की जे एंटरप्रेन्योर्स किंवा बिझनेस ओनर्सनी आत्मसात केले पाहिजे. आपल्या रेग्युलर एव्हरीडे लाईफ कॉन्टेक्स्टमध्ये त्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत जे तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे ना, अकाउंटिंग माहीत केलं पाहिजे. असं म्हणतात की अकाउंटिंग इज द बिझनेस लँग्वेज. युअर बिझनेस टॉक विथ यू इन अकाउंटिंग. येस. If you want to understand what your business is talking to you, you must understand the language of business and that is accounting. त्यामुळे तुम्ही अकाउंटिंगमध्ये शिक्षण घेतलं असो नसो, तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुम्हाला अकाउंटिंग लँग्वेज यायला पाहिजे. अकाउंटिंग लँग्वेज यायला पाहिजे म्हणजे काय, तर तुमचे जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ते वाचण्याचं कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे. ते फायनान्शियल स्टेटमेंट, तो कागद तुम्हाला काहीतरी सांगत असतो, तुमच्या झालेल्या चुका, तुम्ही दुरुस्त करण्याची आवश्यक असलेल्या गोष्टी, भविष्यात तुम्हाला कुठं संधी निर्माण होऊ शकते, कुठली गोष्ट तुम्ही थोडीशी रिअरेंज केली तर तुमची इफिशियन्सी, प्रॉफिटेबिलिटी वाढेल, रिस्क कमी होईल, हे सगळं तुम्हाला तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट सांगत असतं. तर माझं प्रत्येक उद्योजकाला असेल की अंडरस्टँड द अकाउंटिंग लँग्वेज, रीड युअर फायनान्शियल स्टेटमेंट. त्यासाठी मग काहीतरी कोर्स करा, काही माहिती समजून घ्या, ऑनलाईन काही मटेरियल मिळालं तर बघा, वाचा, पुस्तकं वाचा, एक्सपर्टकडनं समजून घ्या. युअर चार्टर्ड अकाउंटंट इज युअर बेस्ट फ्रेंड. जस्ट त्याला हा प्रश्न विचारा की साहेब तुम्ही बॅलन्स शीट बनवली, मला सांगा की मागच्या वर्षीपेक्षा मी प्रगती केली का अधोगती केली. तो तुम्हाला सांगेल, बिकॉज ही इज द गुड रीडर ऑफ बॅलन्स शीट. तो तुमची बॅलन्स शीट रीड करतोय, त्याला विचारा, तो तुम्हाला सांगेल. दुसरी गोष्ट असं आहे की फायनान्शियल मॅनेजमेंटचे टेक्निक समजून घ्या. मी हे नेहमी आणि वारंवार तुम्हाला सांगतोय की फायनान्शियल मॅनेजमेंटशिवाय बिझनेस सक्सेस होणार नाही. बी अ स्टुडंट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट. इट इज नॉट ॲज टफ ॲज यू थिंक. इट इज नॉट ॲज डिफिकल्ट ॲज यू थिंक. इट इज अ सिम्पल थिंग. तुम्हाला जर सायकल चालवता येत असेल ना, तर माझ्या मते तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट येऊ शकतं. इतकं ते सोपं आहे. ते तुम्ही शिका, त्याची प्रॅक्टिस करा, त्याचा वापर करा. अनेक नुकसानीपासून आणि धोक्यापासून तुम्ही होऊ शकाल. आपला बिझनेसवर आपलं लक्ष असलं पाहिजे. मी अनेक ठिकाणी असं बघितलेलं आहे की फक्त तो यांत्रिक दृष्टीने व्यवसाय करत असतो, पण तो बाजारात काय बदलत आहे, कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, कुठली नवीन मार्केट ट्रेंड्स आहेत, काय नवीन प्रॉडक्ट्स आले आहेत, कोण आहेत माझे कॉम्पिटिटर. असं म्हणतात की तुम्ही किमान वर्षातनं एकदा तुमच्या व्यवसायाच्या होणाऱ्या प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे. शक्य असेल तर परदेशात जाऊन भेट द्या. तिथं तुम्हाला कळेल की तुमचा बिझनेस 10 वर्षांनी कुठं जाणार आहे, कुठं चालला आहे. यू शुड बी अलर्ट, कॉशियस. एक्सपर्टला बघा. तुमच्या बिझनेसमध्ये जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांना भेटा. आपल्याला असं वाटतं की अरे तो मोठा माणूस आहे, तो कशाला मला भेटेल. पण मोठ्या माणसाला असं भेटायला आणि आपलं नॉलेज शेअर करायला फार आवडतं. तुम्ही त्याच्याकडे जाऊन त्याला तुमचा मेंटर बनवा, त्याला तुमचा मित्र बनवा, त्याला तुमचा गाईड बनवा. कदाचित 2-4 जण नाही म्हणतील, पण एखादा मेंटर बनेल. बिलकुल त्याला कॉम्पिटिटर समजू नका, त्याला मेंटर समजा. त्याच्याकडनं तुमच्या व्यवसायातली काही सिक्रेट्स तुम्हाला जाणून घेता आली तर जाणून घ्या. सतत
शिकण्याची वृत्ती ठेवा. मला असं वाटतं हाही एक व्हॅल्यू आहे. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टीकडे आपण फार महत्त्व देत नाही ते म्हणजे बजेट. आपल्याला असं वाटतं की बजेट कशासाठी करायचं, मी तर बिझनेस करतोच आहे, मीच मालक आहे, मी बजेट करण्याची काय आवश्यकता आहे. पण जसं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या आधी आपला मार्ग निश्चित करतो, गुगल मॅपवर बघतो की किती वेळ लागणार आहे, कुठल्या डायरेक्शनने जायला पाहिजे, कुठं ट्रॅफिक कमी आहे, दॅट इज बजेटिंग. व्यवसायाचं बजेट बनवा, गोल बनवा, मिशन बनवा. पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला काय अचीव करायचं आहे, कुठं पोहोचायचं आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ते कसं करता येईल, कोण मदत करेल, ह्या सगळ्याचा विचार करा. मी अनेक असे व्यावसायिक बघितले की जे स्वतःच्या बिझनेसचा विचार करत नाही. हे वाक्य कदाचित ऐकायला चुकीचं वाटतं, अहो आम्ही तर रोज बिझनेस करतो. अरे बिझनेस करता, पण बिझनेस करण्याचा विचार करता का? विराट कोहली त्याचं चांगली बॅटिंग व्हावी म्हणून रोज विचार करतो आणि तासनतास प्रॅक्टिस करतो. आपण आपला बिझनेस चांगला होण्यासाठी किती वेळ देतो, किती लोकांना भेटतो, काय ज्ञान अर्जित करण्याचा प्रयत्न करतो, काय नवीन बघतो. ते जर आपण केलं तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये वाढ असेल. काटकसर ही अत्यंत महत्त्वाची व्हॅल्यू आहे. आपण दुर्दैवाने त्याच्याकडे एक कंजूसपणा किंवा कमजोरी म्हणून बघतो, पण काटकसर ही गुड थिंग. तुम्ही ते बघितलं असेल की जगातल्या 3 सगळ्यात श्रीमंत माणसांचा फोटो आहे आणि त्यांनी अतिशय साधे कपडे किंवा अतिशय साध्या ॲक्सेसरीज आहेत आणि त्या फोटो खाली लिहिलेलं असतं की दिस फोटो इन्क्लूड्स 300 बिलियन वेल्थ. सगळ्या श्रीमंत अतिश्रीमंत लोकांमध्ये तुम्हाला एक गुण काय मिळेल, तो म्हणजे काटकसर, साधेपणा. त्यांनी पैसे खूप कमवले, परंतु ते पैसे त्यांनी व्यवस्थित साठवले, गुंतवले आणि त्याच्यातनं ते मोठे झालेले. त्यामुळे वाहतं पाणी काहीच उपयोगाचं नसतं. पाणी अडवायला पाहिजे, जिरवायला पाहिजे. श्रीमंती ही दाखवण्याची गोष्ट नाही आहे, श्रीमंती ही समजून घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे जर काटकसर केली, आपली गरज काय, आपली चैन काय, याच्यातला फरक ओळखता आला पाहिजे. तो काळानुसार परिस्थितीनुसार बदलत असतो. परंतु खरंच ही गोष्ट मी घेतल्याने मी श्रीमंत होणार आहे का गरीब होणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे काटकसर हा मला असं वाटतं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हॅल्यू फॉर अ बिझनेसमॅन टू ग्रो. नाहीतर किती पैसा कमवला आणि आयुष्याच्या शेवटी अतिशय कंगाल अवस्थेत मृत्यू पावला, असे अनेक उदाहरणं आपल्या सिनेसृष्टीतली आहेत, इतरही सृष्टीतली आहेत. हे सगळं यामुळं घडलं की काटकसर ही गुण अंगीकारलं नाही. त्यामुळं काटकसर केलं पाहिजे. आणि थोडं टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर बिझनेस इज नथिंग बट मॅनेजमेंट ऑफ रिस्क अँड रिटर्न. ह्याचा जो ट्रेड ऑफ आहे ना, ही सगळ्यात कठीण पण सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे की तुम्ही किती रिस्क घेताय आणि तुम्हाला किती रिटर्न मिळणार आहे. ह्याचं तराजू तोलून योग्य तो निर्णय घेणं हे म्हणायला सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात अत्यंत अवघड गोष्ट आहे. हे ज्याला जमलं तो यशस्वी झाला, ज्याला नाही जमलं जाणते अजाणतेने तो आयुष्यामध्ये मागे राहिला. त्यामुळे आपण काय रिस्क घेतो आणि त्याच्यापासून किती रिटर्न मिळणार आहे ह्याची तोलाई ही व्यवस्थित जमली पाहिजे. मला असं वाटतं ह्या सगळ्या व्हॅल्यूज जर बिझनेसमध्ये इन जनरल, इन कॉमन कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकामध्ये असतील तर तो व्यवसायामध्ये नक्कीच निश्चित होईल, नक्कीच होईल. इमोशनल निर्णय घेऊ नका. आपण आपल्या बिझनेसमध्ये अटॅच असलं पाहिजे, पण फार इमोशनली अटॅच असतो नाही. आपण रॅशनल निर्णय घेतले पाहिजेत. जर रॅशनल निर्णय घेण्याची तुमची मनोवृत्ती असेल, मानसिकता असेल, तर तुम्ही कधीही रिस्क आणि रिटर्नच्या ट्रेड ऑफमध्ये गलती करणार नाही, चूक होणार नाही. जर एखाद्या गोष्टीशी आपण इमोशनली अटॅच झालो, अरे माझे वडील पण हा बिझनेस करत होते, आता मी दुसरा कुठला करू, मी हाच बिझनेस करू शकतो, मी हाच करायला पाहिजे, तुम्ही इमोशनली अटॅच झाले, मग तुम्हाला योग्य निर्णय घेणं अवघड होऊन बसेल. मला असं वाटतं ह्या व्हॅल्यूज असल्या पाहिजेत. डेफिनेटली. आता इतक्या वर्षानंतर सुद्धा प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा व्हॅल्यू सांगता मला नवीन काही शिकायला मिळतं. म्हणजे आय होप सगळेच लोक प्रयत्न करतील, पण मी पर्सनली तर नक्कीच प्रयत्न करेल लाईफ लॉंग की मला या व्हॅल्यूज आत्मसात करता येतील. सो आता म्हणजे टू थिंक अबाउट इट, 35 years, लॉट्स ऑफ क्लायंट्स, IPOs, इंडिपेंडंट डिरेक्टर तुम्ही होतात, बजेट स्पीसेस, इतकं सगळं आपलं म्हणजे इतकं सगळं मी बघितलं आहे तुमचं. तर आता नेक्स्ट काय तुमच्या डोक्यात आहे, काय फ्युचर प्लॅन्स आहे, काय तुम्हाला लेगसी ठेवायची ऑफ युअर वर्क फॉर एव्हरीवन? वेदार्थ, माझी खूप प्रबळ इच्छा होती म्हणून मी चार्टर्ड अकाउंटंट झालो. चार्टर्ड अकाउंटन्सीचं काम मला मनापासून आवडतं. म्हणजे माझं पॅशन हेच माझं प्रोफेशन झालं. त्यामुळे मी ते खूप मनापासून केलं आत्तापर्यंत. ह्या प्रोफेशनने मला आर्थिक स्थैर्यही दिलं, चांगले
म्हणजे सांगायला हरकत नाही चांगली कमाई दिली येस. आणि योग्य पद्धतीने मी ते सगळे मॅनेज केल्यामुळे आता मी आय एम हॅपी अबाउट माय थिंग. एक पुस्तक विषय मी वाचलेला आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे डाय एम्प्टी. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की सगळ्यात जास्त ज्ञान जगात कुठे आहे, तर जगातलं सगळ्यात जास्त ज्ञान हे लायब्ररीमध्ये नाही आहे, हे गुगलवर नाही आहे, हे स्मशानभूमीत आहे. कसं, तर स्मशानामध्ये आत्तापर्यंत मानवी इतिहासात जे लोक गाडले गेले, पुरले गेले किंवा जाळले गेले, त्यांच्या डोक्यात जगाला माहीत नसलेलं सगळ्यात मोठं ज्ञान होतं. इतिहासामध्ये जी लोक होऊन गेली त्यांनी त्यांच्याकडे असलेलं सगळं ज्ञान जगाला दिलं नाही, त्यामुळे ते त्यांच्यासोबत जाळलं किंवा पुरलं गेलं. मला असं वाटतं की माझ्या बाबतीत असं होऊ नये. जे काही थोडंफार मला समजतं ते मी ह्या जगाला सांगितलं पाहिजे, दिलं पाहिजे. फायनान्शियल मॅनेजमेंट हा माझा आवडीचा विषय आहे. त्याच्याविषयी मी बरंच वाचत असतो, विचार करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की याच्या पुढे हे जे काही उद्योजक असेल, नवीन उद्योजक असतील, महिला उद्योजक असतील, विद्यार्थी उद्योजक असतील, स्टार्टअपवाले असतील किंवा सीझन्ड उद्योजक आहेत, ह्या सगळ्यांना मी फायनान्शियल मॅनेजमेंटविषयी जास्तीत जास्त जागरूक करावं. त्यांना ते टेक्निक समजावून सांगावे. ते किती सोपे आहेत, वापरायला किती सहज आहे हे त्यांना मी समजावून सांगावं. आणि हे समजावून सांगत असताना त्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यामध्ये जर मला काही मदत करता आली तर मला जास्तीत जास्त आनंद होईल. त्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये काही थोडंसं योगदान देता आलं तर मला असं वाटतं ते माझं सगळ्यात मोठी गोष्ट होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एम्प्टी डाय होईल. त्यामुळे सगळं जे ज्ञान आहे ते सगळ्यांना वाटत जावं शेवटच्या दिवसापर्यंत, असं मला वाटतं. याच्या भविष्यातही मी हा जो काही आत्ता अर्थ जाणीव नावाचा प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत फायनान्शियल मॅनेजमेंट फॉर बिझनेस ग्रोथ या थीमखालती वेगवेगळे लेक्चर्स किंवा वेगवेगळे लेख किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईनसुद्धा आपण व्यावसायिकांना ही माहिती देण्याचा जो काही प्रयत्न करतो आहे तो आणखीन मोठ्या प्रमाणावर करावा, आणखीन विस्तृत करावा, आणखीन सहज सोपा करावा. सहज सोप्या मराठी भाषेमध्ये सहज सोप्या पद्धतीने सर्वसामान्य उद्योजकांना त्याची माहिती व्हावी, जेणेकरून त्यांच्या उद्योगात यशस्वी होण्याकरता थोडीफार काहीतरी मदत आपल्या पद्धतीने करावी असा भविष्यातला विचार आहे. आणि आजच्याही ह्या पॉडकास्टमध्ये ज्याच्या गोष्टींची आपण चर्चा केली, मला असं वाटतं उद्योजकांनी ती काळजीपूर्वक ऐकली, त्याची माहिती घेतली, त्याची अंमलबजावणी केली तर बऱ्याचशा त्यांच्या व्यवसायातल्या अडचणी दूर होऊ शकतील. त्याचाही या बजेटचा त्यांच्या पॉडकास्टचा त्यांच्या व्यवसायामध्ये उपयोग होईल. त्यामुळे या पॉडकास्टद्वारे तू ही संधी उपलब्ध करून दिली आणि सर्वसामान्यांना त्याचा उपयोग होईल म्हणून सुद्धा तुझं मनपूर्वक आभार मानले पाहिजेत असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आणि ऑनेस्टली तुमचे हे सगळे उत्तर ऐकून मी स्वतःच इतका फायर्ड अप आहे की आता गेल्या मी बॅलन्स शीट चेक करणार आहे, लिक्विडिटी रिस्क बघणार आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल बघणार आहे. पण म्हणजे जेव्हा मी तुमच्याशी बोलतो प्रत्येक वेळा मला नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळतो आणि मला वाटतं हे आजचं ऑकेजन वॉज अ गिफ्ट ट्रूली, की मला ह्याच्यातनं म्हणजे अनकंडिशनल नॉलेज तुमच्याकडनं घेता आलं अबाउट अ पर्टिक्युलर थिंग. मला तर हे डेफिनेटली खूप व्हॅल्युएबल आहेच आणि आय होप प्रत्येक बिझनेस ओनर ज्यांच्यासोबत मी हे शेअर करेल त्यांनाही हे आवडेल. आणि अर्थ जाणीव मला पर्सनली खूप एक्सायटिंग प्रोजेक्ट वाटतो. तुम्ही श्रीराम आहातच, तुमच्या सेतूत छोटासा खारीचा वाटा म्हणून मलाही मदत करायला आवडेल इफ पॉसिबल. पण ॲट दी एंड ऑफ द डे आय ट्रूली अप्रिशिएट आज जे आपण सगळं कन्व्हर्सेशन केलं, जे पण प्रश्न आपण सगळे डिस्कस केले मला असं वाटतं ते खूप व्हॅल्युएबल आहेतच. ॲक्च्युली बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की देअर इज सो मच टू डिस्कस. म्हणजे कदाचित आज आपण 5% 10%च गोष्टी केल्या, मे बी आपल्याला आणखीन टॉक्स आणि पॉडकास्ट करावे लागतील. त्यामुळे तुम्ही असालच, मला त्याविषयी खूप आनंदच वाटतो. सो एक लास्ट प्रश्न म्हणजे वन्स अगेन, म्हणजे सुरुवातीला मला जेवढं वाटत होतं मला आता 10 पट वाटतं की फायनान्शियल ॲडवायझरचं किती महत्त्व आहे आणि मला कदाचित रिअलाईज नाही झालं पण तुमच्या प्रेझेन्समुळे किती प्रॉब्लेम्स मला फेंड ऑफ करता आले. त्याला बरेच जण मला विचारत असतात फायनान्शियल ॲडवाईस. ऑब्व्हियसली तर माझं फोर्टे नाही आहे. तर तुम्हाला जर मला रेफर करायचं असेल कोणाला किंवा मी म्हटलं की बाबांना तुम्ही विचारू शकता, तर बेस्ट वे ऑफ कॉन्टॅक्ट काय असावं? म्हणजे आय थिंक सगळ्यांनाच तो प्रश्न. कसं असतं की कोणालाही जर त्याच्या आर्थिक अडचणीविषयी किंवा आर्थिक प्रश्नाविषयी जर उत्तर द्यायचं असेल, सल्ला द्यायचा असेल तर काही मूलभूत माहिती त्याच्या व्यवसायाची आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ती मूलभूत माहिती घेतल्याशिवाय खरा सल्ला देता येत नाही. बाकी हवेतल्या गोष्टी करण्यासाठी काही लागत नाही, परंतु खरा सल्ला, उपयोगी सल्ला द्यायचा असेल तर मला असं वाटतं की
ते संबंधित माहिती जर ईमेलच्याद्वारे माझ्याकडे प्राप्त झाली, मला थोडासा वेळ मिळाला त्याच्यावर विचार करण्याचा, ते खरं समजून घेण्याचा, जर त्या व्यावसायिकाशी 1-2 वेळा फोनवर बोलून माझ्या मनातल्या शंका किंवा अधिक माहिती जी मला पाहिजे आहे ती संधी जर मला प्राप्त झाली, तर असं ईमेल आणि मोबाईलवर 1-2दा जर संवाद झाला तर त्या व्यावसायिकाच्या जेन्युइन अडचणीविषयी सल्ला देण्यासाठी मला नक्कीच आनंद होईल. आणि माझ्या सल्ल्याचा त्याला थोडाफार जरी उपयोग झाला आणि तो त्याच्या अडचणीतनं बाहेर पडला किंवा त्याच्या व्यवसायामध्ये त्याची प्रगती झाली तर मला खरं खूप आवडेल. काहीच हरकत नाही. ईमेल किंवा नंतर मोबाईलच्याद्वारे थोडासा ठरवून संपर्क झाला तर ह्या गोष्टी नक्की होऊ शकते. मी त्या गोष्टी करायला अगदी आनंदाने तयार आहे. परफेक्ट. मला अभिमान आहे की मी तुमचा मुलगा आहे आणि एवढे छान ॲडवायझर माझ्या आयुष्यात आहेत. आय होप तुमच्या नॉलेजचा उपयोग सगळ्यांनाही व्हावा. तर आत्तापर्यंत तर मी करतच होतो, पण ह्या पॉडकास्टनंतर मी सगळ्यांनाच रेकमेंड करेन. तर थँक्यू सो मच आल्याबद्दल. धन्यवाद. माय प्लेजर. थँक्यू सो मच बाबा.